शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। तुला वंदना जिजामाऊली, तुला वंदना तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी जिजामाऊली, तुला वंदना। भयातून मुक्ती मिळाली जणांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही, जिजामाऊली तुला वंदना। पार्वती ते प्रिया शंकरास, तशी प्रेरका गे शहाजी सतोही, जिजामाऊली तुला वंदना। जसा संविभागे बळी पूर्वकाळी, शिवाजी जनाच्या तसे चित्त देही, जिजामाऊली तुला वंदना। संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात ढाते मनी प्रवाही, जिजामाऊली तुला वंदना। त्यानंतर उन्हाळ्यात सुद्धा पाणी पाजवण्याचं काम ताईच्या साहेबांच्या झालेलं आहे। तब्बल अनेक प्रभागात त्यांनी बोर मारण्याचं काम केलं असेल, शिवधनाचं सुद्धा काम त्यांनी हाती घेतलेलं आहे। अशा कर्तव्य दक्षिण अध्यक्षा सौ तेजाबाई गजाननजी कोटलार मॅडम यांचा सन्मान आणि सत्कार सौ सुनीता सूर्यवंशी मॅडम करत आहेत। पदवी शाल देऊन सन्मान आणि सत्कार करावा। स्वरूप आणि सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ नगरसेविका प्रतिनिधी कुंडलवाडी नगरीचे माजी नगर अध्यक्ष तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय भगवंत काका पप्पूरवाड यांचा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी मी प्रशांतजी पाटील यांना आमंत्रित करतोय। मुख्य विनंती करतोय श्री अशोकजी गायकवाड अध्यक्ष मराठा समाज कुंडलवाडी यांचा इथे सन्मान सत्कार करावा।
अशोकजी गायकवाड अध्यक्ष मराठा समाज कुंडलवाडी यांचा सन्मान सत्कार करावा. मुली उभे झालेले आहे. आमंत्रित करतोय राजू हमन. त्यानंतर कुंडलवाडी समिती प्रभाग 100 नगरसेवक तथा गटनेते रमेशजी उर्लावार यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित. प्रभाग 800 नगरसेवक डॉक्टर प्रशांतजी सबरवार साहेब यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार करण्यासाठी मी त्यांचे जीवलग मित्र प्राध्यापक अरविंद बोधनकर सर यांना विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष बंटी उर्फ गुरुजी ठकुरवार यांचा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी मेरे को तो नहीं मार रहा. मान्यवरांचा सत्कार थोडासा थांबून आपण व्याख्यानाकडे जाणार आहोत. आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुंडलवाडी शहरातले पहिले नागरिक प्रेरणाताई गजाननजी कोंडलवार, ज्यांची आपण गेल्या 4 दिवसापासून आदराने वाट पाहत आहात, त्या महाराष्ट्रातील उत्कृष्ट व्याख्यात्या आमच्या स्नेही मडवाताई, या विचारमंचावर उपस्थित असलेले लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख, छावा साप्ताहिकाचे ज्या महाराष्ट्रामध्ये एक अतिशय उत्कृष्ट साप्ताहिक चालतं त्याचे उपसंपादक डॉक्टर प्रभाकरजी जाधव, या विचारमंचावर या व्यासपीठावर उपस्थित असलेले धर्माबाद तालुक्याचे छावा अध्यक्ष शिवाजीराव पाटील चोळाकेकर, विचारमंचावर उपस्थित असलेले धर्माबाद शहरातील या नगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित निवडून आलेले सर्व सन्माननीय नगरपालिकेचे सदस्य, विचारमंचावर उपस्थित असलेले कुंडलवाडी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, अनेक गावातून आलेले माननीय सरपंच, या सभागृहामध्ये उपस्थित असलेले कुंडलवाडी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, पत्रकार बांधव, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गेल्या 1 महिन्यापासून या कार्यक्रमाचं आयोजन करणारे माझ्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉक्टर महादेवजी हळदेकर, छावा कुंडलवाडी संघटनेचे सर्व सन्माननीय सदस्य, यांचं छावा संघटनेचा संघटक या नात्यानं प्रथमतः मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी एका गजरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना 369वी संधी साजरी करत असताना मी घोषणा देईन, छत्रपती संभाजी महाराज की. आवाज कुंडलवाडीचा आपल्या संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये घुमला पाहिजे. पहिली जयंती आपण उत्तर भारतामध्ये करत 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 ज्या ठिकाणी बऱ्हाणपूरला आम्ही आलो, बऱ्हाणपूरमध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचा इतिहास अनेकांनी वाचलेला आहे, बऱ्हाणपूर लुटलं हे शब्द प्रयोग चुकीचा केला. ज्या वेळेस एखादं राज्य चालवत असताना आर्थिक चंचल भाजत असते, आर्थिक पैशाची गरज भाजत असते, त्यावेळेस ही गरज पुरवण्यासाठी बऱ्हाणपूरला लुटलं गेलं. ज्या ठिकाणी संभाजी महाराजांनी त्या किल्ल्यावरती गेला, आम्ही ज्या गेल्यानंतर आम्हाला उद्घोषणा देण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी अडविण्याचा प्रयत्न झाला. अगदी 2 वर्षापूर्वीची घटना. त्या देशाला
हिंदवी स्वराज्य म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी आज हिंदवी स्वराज्याचं रक्षण करत असताना त्याच देशामध्ये जयघोष करण्यासाठी सुद्धा विरोध करावा लागला. तेव्हा आमच्या लक्षात आलं, आम्ही ठरविलं आमचा प्राण गेला तरी चालेल, पण छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष इथे केलाच आहे. आणि त्या किल्ल्यावरती 2 वर्षापूर्वी जाऊन सगळे आम्ही जयघोष केला. कारण छत्रपती शिवाजी राजांचा अभ्यास, मा जिजाऊंचा अभ्यास, छत्रपती संभाजी राजांचा अभ्यास आज जगामध्ये इतिहास तज्ञ, साहित्यिक शोधत आहे. आज जग अभ्यास करतंय आणि भारत देशामध्ये आम्हाला घोषणा देण्याचा अधिकार नाही. ही लाजरवाणी गोष्ट आमच्यासाठी होते, म्हणून आम्ही दिल्लीच्या तख्तापर्यंत जाण्याचं ठरविलं. सगळ्यात मोठी जयंती साजरी आम्ही तिथं केलं, पानिपतला गेलं. कालच्या जयंतीसाठी हरियाणामधून 50 लोक 10 गाड्या घेऊन सनी दिल्लीला आले. पानिपतचा भाग आम्ही शोधून पाहिला. जिथं जिथं मराठे गेले त्या ठिकाणच्या पावलखुणा शोधण्याचं काम आम्ही करतो आहे. आणि त्याच्यामध्ये यश महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर संभाजी महाराजांची जयंती शासन दरबारी जेव्हा साजरी होऊ लागली, त्यानंतर आमचं मन आता सर्वांनाच वाटतंय की छत्रपती संभाजी महाराजांची जयंती पूर्ण देशभर साजरी झाली पाहिजे. म्हणून आम्ही दिल्ली येथे दरवर्षी वेगवेगळ्या पुस्तकांचं प्रकाशन केलं. आपल्याला माहित नाही काही गोष्टी, आपण इतिहासाकडे कधी पाहतच नाही. वेरूळ हे गाव गडीवरती गेल्या 21 वर्षापासून आम्ही काम करतोय. छत्रपती संभाजी महाराजांचे आजोबा गाव गडी शोधून काढली. एक काळ असा होता 22 वर्षापूर्वी लोक सकाळी सकाळी विधीसाठी त्या ठिकाणी जायचे. पुरातन तत्व विभागाकडे गेलं. आज 25 कोटी रुपयाचा निधी वेरूळला आणला आणि वेरूळ गडीवरती आपल्या आजोबाचं वैभव काय आहे हे महाराष्ट्राला दाखवून दिलं. वेरूळ गडीचं सगळ्यात मोठं काम छावा संघटनेच्या वतीनं केलं गेलं. माझे सहकारी आज या ठिकाणी किशोर भाऊ चव्हाण येणार होते, तानाजीराव उशेकर येणार होते, परंतु कर्नाटक राज्याला त्याची जाग आली. कर्नाटक राज्यामध्ये दावणगिरी येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कर्नाटक शासनाच्या वतीने त्या ठिकाणी साजरी केली जाते. आणि त्याचे वक्ते, प्रमुख वक्ते म्हणून किशोर भाऊ चव्हाण आज कर्नाटक राज्यामध्ये आहे. याचं महत्व, संभाजी महाराजांचा त्याग, भोसले घराण्याचं वैभव, भोसले घराण्याचा त्याग आपण सर्वांनी वाचला पाहिजे. म्हणून मित्रांनो, डॉक्टर प्रभाकर जाधव लिखित आवर्जून प्रत्येकाने ते पुस्तक वाचलं पाहिजे. मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा असते. दिल्लीला आम्ही केलेलं प्रवास प्रकाशन असे पुस्तकांचं ते पुस्तक अत्यल्प दरामध्ये सर्वांना आम्ही उपलब्ध करून देऊन आवश्यक ठिकाणी मोफत देऊ. आणि ते पुस्तक सर्वांनीच वाचणं अत्यंत गरजेचं आहे. युद्ध वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लढले गेले. मी धर्माबादला असलेला एक प्राचार्य, अनेकशे विद्यार्थी तिथे माझे विद्यार्थी आहेत. आज माझं महाविद्यालय पाहण्यासाठी तुम्ही यावं. आता आपल्याला युद्ध तलवारी युद्ध लढता येणार नाही. आपल्याला आठवत, आपण ज्यांनी 50च्या वयामध्ये आहेत, रामायण महाभारत आपण पाहिलं. रामायण महाभारताची मालिका सुरू झाल्याबरोबर माझ्या माता बहिणी आपण स्वतः उठायचं, आवाज आल्याबरोबर टीव्हीच्या समोर जाऊन पाहायचं. आणि रामायण महाभारताच्या सिरियल मध्ये आपण पाहिलं होतं वेगळे वेगळे क्षेपणास्त्र कशा पद्धतीने सोडायचे, नमस्कार करायचे, दृश्यमान सोडायचे आणि वरत्यावरती एकमेकाला लागून सनी त्याचा अंत व्हायचा. पाहिलेला काळ वास्तव रूपामध्ये आज आपण पाहतो. रशियाचं युक्रेनचं युद्ध असेल, अमेरिकेचं युद्ध असेल, इराणचं युद्ध असेल, त्या ठिकाणी भारतामध्ये झालेलं सुद्धा थोडंफार युद्ध रूपामध्ये पाहिलं. आपण क्षेपणास्त्र सोडली गेली, आपण इकडून सोडले गेले, वरच्यावरही आपण नष्ट केले. ज्या रामायण महाभारतामध्ये ते पाहिलं ते आज वास्तव आपण या ठिकाणी पाहतोय. मग आपल्याला आता युद्ध करायची गरज कशी आहे? संभाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी गाव्यांना अनेक युद्ध लढले गेले, जिंकले गेले.
आता आपल्याला युद्ध लढण्याची क्षमता माझ्या युवकांमध्ये निर्माण करायची आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ही क्षमता निर्माण करण्यासाठी माझे विद्यार्थी पुढे आले पाहिजे. आता आपल्याला जमिनीवरती युद्ध होणार नाही, घोडे मिळणार नाही, हत्ती मिळणार नाही. आपल्याला युद्ध जर जिंकायचं असेल तर डिजिटल क्रांती, ज्या आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल क्रांती केली, राष्ट्रीय नवीन शिक्षण धोरण आणलं, कौशल्य आधारित शिक्षण निर्माण केलं, त्याचं एकमेव कारण आहे येणाऱ्या काळामध्ये होणारे युद्ध हे डिजिटल स्वरूपाचे असते. म्हणून त्यासाठी आपल्याला तयारीला लागावं लागणार आणि फार मी वेळ घेणार नाही, कारण बोलण्यासारखं खूप आहे. डॉक्टर प्रभाकर जाधवांचे लेख अगदी प्रजावाणीमध्ये तुम्ही संपादित लेख आवर्जून वाचा, माझी विनंती आहे. कारण दिल्लीच्या तख्तावरती जाऊन आम्ही जे प्रकाशन डॉक्टर प्रभाकर जाधव, प्रभाकर सतीश पवार यांनी जे प्रकाशन केलं ते प्रत्येकानं आवर्जून वाचावं. खऱ्या अर्थाने मडईताईला मलाही या ठिकाणी ऐकायचं आहे. या ठिकाणी प्रेरणाताई गजाननजी कोटलवार या शहराच्या नगराध्यक्षा, मी आपलंही मनपूर्वक अभिनंदन करेन, आपल्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करेन. या कार्यक्रमाचे तुम्ही अध्यक्ष म्हणून संभाजी महाराजांची जयंती साजरी करणार असताना कुंडलवाडी शहरामध्ये प्रथमतः ही जयंती एका मोठ्या रूपामध्ये आपण साजरी करत आहात, त्याबद्दल आपलं व संपूर्ण आपल्या टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि विशेषतः पुढचे आणखी खूप कार्यक्रम आहे. मला एका दिवशी बोलवा, जवळपास मी 6-7 तास 10 तास बोलणारा माणूस आहे. त्या ठिकाणचं ते स्टेज नाही, माझ्यावर वेगळी जबाबदारी आहे. माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. काही गोष्टी मला बोलता येत नाही, पण मी कार्यामधून ते करून दाखवत असतो. बोलण्यावर मी कधी जात नसतो. माझा विश्वास माझ्या कार्यावरती आहे, माझ्या मनगटामध्ये आहे, माझ्या पेनोमध्ये आहे. म्हणून पुनश्च एकदा या कुंडलवाडी शहरातील सर्व छावा टीमचं मनपूर्वक अभिनंदन करेन. आणि ऐतिहासिक सोहळ्यात उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बंधू भगिनी, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक वृंद आणि माझ्या कुंडलवाडीतील सुज्ञ नागरिकांना सर्वांना माझा नमस्कार. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रम म्हणजे आपल्या स्वाभिमानाचा, संस्कृतीचा आणि इतिहास प्रेमाचा जागर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेला स्वराज्याचा विचार हा केवळ इतिहास नसून तो प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तातील अभिमान आहे. मी नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उभी राहिली त्या काळात माझ्या महाविद्यालयीन जीवनात वाचलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मला प्रेरणा, आत्मविश्वास आणि जनसेवेची दिशा मिळाली. शिवरायांच्या विचारांनीच मला संघर्ष करण्याची ताकद दिली आणि जनतेच्या आशीर्वादाने आज मला ही सेवा करण्याची संधी सुद्धा मिळाली. म्हणूनच नगर परिषद कुंडलवाडीचा विकास करताना माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये शिवविचार, राष्ट्रप्रेम आणि जनकल्याण हेच केंद्रस्थानी राहील. शहराचा विकास हा फक्त रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित नसून आपला इतिहासाचा आणि संस्कृतीचाही अभिमान जपणारा असावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. याच भावनेतून कुंडलवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि उद्यान स्वरूपातील प्रेरणास्थळ उभारण्याचे काम मी हाती घेतलेले आहे. हे स्मारक फक्त एक पुतळा नसेल तर पुढील पिढीला स्वराज्य, शौर्य आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे एक पवित्र स्थान असेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे विचार आणि हिंदवी स्वराज्यासाठीचे बलिदान घराघरात पोहोचावे यासाठी मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने प्रयत्न करत राहणार. आणि छावा संघटना शहराध्यक्ष माधव वाळवेकर दादा यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यासाठी निवेदन मला दिलेले आहे. दादा, आगामी काळात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यासाठीही मी ग्वाही देते. आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून आपण ज्ञानाचा गौरव करत आहोत, तर पत्रकार बांधवांचा सन्मान करून सत्य आणि समाज प्रबोधनाचा मान राखत आहोत. समाज घडविणाऱ्या प्रत्येक घटकाचा सन्मान करणे हीच खरी शिवशाहीची परंपरा आहे. शेवटी एवढंच म्हणेन, स्वराज्य हे केवळ इतिहासातील पान नाही, तर ते प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील ज्वलंत अभिमान आहे. आपला प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्यामुळेच ही विकासाची आणि संस्काराची वाटचाल अधिक मजबूत होणार आहे.
धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीराम. ना आदमी कद से बड़ा होता है, ना आदमी पद से बड़ा होता है. जो इंसानियत की मुसीबत में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. खऱ्या अर्थानं आपण प्रत्येकांच्या अडीअडचणीला उभे राहिलेले आहात आणि खऱ्या अर्थानं शिवभक्तांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी असेल, संभाजी महाराजांचे विचार असेल, आपण विचार घरोघरी पेरण्याचं आपण मानस धरलेला आहात. त्याबद्दल आपले मी सर्व छावा संघटनाच्या वतीने सहर्ष मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर? सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. आजच्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंती निमित्ताने छावा मराठा संघटना महाराष्ट्र शाखा कुंडलवाडीच्या वतीनं जे जयंती महोत्सव सुरू होतोय, याचा व्याख्यानाचा विषय जरी काल, आज आणि उद्या असला तरी संभाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला काय शिकायचं आणि कसे पुढे जायचे एवढे मी या ठिकाणी घेणार आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बरेच आहे, विचार मंचावर बऱ्याच जणांची नावं सुद्धा झालेली आहे, पण तरी सुद्धा आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ प्रेरणाताई कोटलावार कार्यक्रमाला आत्ताच ज्यांचं मनोगत आपण ऐकलं, 5-6 तास ते तुमचा वेळ घेणार आहे असे प्राचार्य डॉक्टर कमलाकर कनसे सर. त्यानंतर मीही ज्यांची वाचक आहे, छावा समाचार मी नियमित वाचते, सर आवर्जून पोस्ट टाकतात असे प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर जाधव सर, इंजिनियर प्रवीण जाधव सर, किशोर भाऊ चव्हाण, इंजिनियर तानाजी उसेकर सर, स्नेहाताई साईनाथ उत्तरवार दादा, राजेश्वर उत्तरवार दादा, दशरथ पाटील दादा, सुनील दादा, विठ्ठल कुडमुलवार दादा, दिनेश दासावार दादा, ज्ञानेश्वर पांडुरंग शिंदे, या ठिकाणी डॉक्टर साहेब सुद्धा आलेले आमचे वैद्यकीय बंधू आणि विचार मंचावर बसलेल्या सर्वच मान्यवरांना पुन्हा एकदा सस्नेह जय जिजाऊ, जय श्रीराम. सगळ्यात आधी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्या गायन संचासाठी ज्यांनी आपल्याला येण्याच्या आधीची पूर्व तयारी केली होती आणि तशी सुरेल आवाजामध्ये माहोल बनवलेला होता. आपण या ठिकाणी कुंडलवाडीत जन्मोत्सव साजरा करतोय, पण दिल्लीत ज्यांनी जन्मोत्सव साजरा केला आणि दिल्लीच्या तख्तालाही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगितला, त्या छावा मराठा संघटना जी आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मूळ विषयाकडे जाण्यापूर्वी आपण सर्व महानायक महानायिकांना एकदा अभिवादन करूया. आजही दिवाळी आली की आमची आया बहीण पिढा पिढा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे म्हणून ज्या बळीराजाला साकडं घालतो तो महासम्राट बळीराजा. ज्या गौतम बुद्धांनी देशाला क्रांतीचा आणि समाजाला पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश दिला ते तथागत गौतम बुद्ध. 13व्या शतकात महिला मुक्ती महिला क्रांती या शब्दांनी जन्मही घेतला नव्हता तेव्हा एक स्त्री पुढे येते आणि म्हणते डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी जणी म्हणे केसवा होऊन तुझे वेसावा चंद्रभागी तिरी मांडियाला पाला मनगटावरी तेल घाला कोणी. म्हणजे मला जे करायचंय ते मी करणार आहे. ज्याच्या धमके त्याने चंद्रभागेवर मला भेटायची धमकी वजा इशारा देणारी पहिली महिला संतश्रेष्ठ जनाबाई. त्यानंतर 16व्या शतकात एक आई पुढे येते जिने आपल्या दातृत्वानं मातृत्वानं कर्तृत्वानं एक नाही तर 2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिल्या, त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. एक छत्रपती ज्यांनी क्षणोक्षणी छातीवर दगाफटका झेलून तुमचं माझं रयतेचं गोरगरिबाचं कष्टकऱ्याचं कामगारांचं राज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या छत्रपतीनं एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी घेऊन दुहेरी युद्ध लढलं आणि वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिला आणि बहुजनांचे पहिले संस्कृत पंडित ठरले ते छत्रपती शंभूराजे. दुसरे छत्रपती ज्यांनी 1902 ला आरक्षणाचा वटहुकूम जाहीर करून शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण संस्थानात जाहीर केलं ते छत्रपती शाहू महाराज. आणि या छत्रपतींचं लोककल्याणकारी राज्य जर कोणी पुढे चालवलं असेल, हा समाज ज्यावेळेस अज्ञान अंधकार आणि दारिद्र्याच्या कचाट्यात सापडलेल्या समाजात क्रांतीची लाट होऊन आल्या त्या अहिल्याबाई होळकर. ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर जाऊन सलग 3 दिवस शोधून काढली आणि पहिला शिवशाहीर पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर लिहिला ते महात्मा ज्योतिबा फुले. डॉक्टर बाबासाहेबांनी गुलामगिरीची कबर खोदली खरी पण त्यामागे पोलादी पंख म्हणून उभी ठाकलेली माता रमाई. भारताचे पहिले कायदे मंत्री आणि आरक्षणासाठी ज्यांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मनुस्मृतीचं धरण रायगडाच्या पायथ्याशी जाऊन जय भवानी जय शिवाजी नारा सुद्धा तुम्हाला आम्हाला दिला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्यांच्यामुळे तानुबाई बिर्जे पहिल्या महिला पत्रकार झाल्या, ज्यांच्यामुळे फातिमा बीबी शेख पहिल्या मुस्लिम मुख्याध्यापिका झाल्या, ज्यांच्यामुळे ताराबाई शिंदे पहिला विद्रोही लेखिका झाला, ज्यांच्यामुळे मुक्ता साळवे
पहिली समाजसेविका झाली, ज्यांच्यामुळे मी तुमच्या समोर या स्टेजवर उभी राहण्यास लायक बनली, ज्यांच्यामुळे ताई आज नगर अध्यक्ष झाल्या, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आणि इतर महिलांसाठी एकदम जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. आज या ठिकाणी संभाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय. खूप सोपं आहे जयंती साजरी करणं, पुण्यतिथी साजरी करणं. त्याहून सोपं आहे अभिवादनाला जाऊन हार घालणं आणि फोटो काढणं. त्याहून सोपं आहे आजकाल स्टेटस लावणं. मग अवघड काय? या महापुरुषांचे विचार ऐकणं, शांत बसून ऐकणं, त्यानंतर ते आत्मसात करणं आणि ते पुढच्या पिढ्यांमध्ये रुजवणं आणि ते ब्रीद, ते ध्येय घेऊन आज छावा मराठा संघटना या ठिकाणी कार्यरत झालेली आहे. याचा मला स्वतःला मनस्वी अभिमान वाटत आहे. बघा, संभाजी महाराज सांगायचे तर अगदी 2 शब्दातही सांगता येतात, तासभरही सांगता येतात. असं कर्तृत्व त्यांचं आहे. शत्रू समोर कधी न झुकला, शत्रू समोर कधी न झुकला, स्वराज्यासाठी देह जाळला, वज्रासम तो कणखर झाला, शिवपुत्र संभाजी बलिदानाने अमर झाला. अशा संभाजी महाराजांचं चरित्र म्हटलं तर अगदी जन्मापासूनच त्यांच्या पाठीशी संघर्ष लिहिला गेलेला होता. 14 मे 1657 छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला पुरंदरावर. पुरंदर आनंदाला, कारण शिवाजी महाराजांना पहिला पुत्र झाला होता, जिजाऊंना पहिला नातू झाला होता, या स्वराज्याला पहिला युवराज मिळालेला होता. बघा, पुरंदरावर आनंदी आनंद झाला आणि जिजाऊनं भोसले घराण्याच्या पराक्रमाची स्मृती म्हणून नाव ठेवलं संभाजी, आपल्या थोरल्या पुत्राचं नाव दिलं. सगळीकडे आनंदी आनंद. पण ते छोटस लेकरू, तानं बाळ, अगदी 1-2 महिन्याचं बाळ, याच्या आईला बाळंत रोग झाला. हा असाध्य व्याधी. मग काय करायचं? जिजाऊनं धाराबाई गाढे नावाच्या एका महिलेला, बघा बहुजन समाजातील महिलेला जिजाऊनं रायगडावर आणलं. कापूरहोळ गावची ती धाराबाई गाढे. ही धाराबाई गाढे अतिशय प्रामाणिक स्त्री, अतिशय चारित्र्य संपन्न स्त्री. तिनं शंभूराजांना दूध पाजलं आणि धाराबाई गाढे ही धाराऊ झाली आणि इतिहासात अजरामर झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार, जिजाऊंचं विद्यापीठ आणि शंभूराजे घडत होते. अजून एक वाईट घटना घडली. 2.25 वर्षाचं वय झालं आणि त्यांना मातृसुखाला मुकावं लागलं. सईबाईचं निधन झालं. फक्त वय होतं 2.25 वर्षाचं. आता एक आई गमावलेली आहे त्या लेकरानं. आता वडिलांच्या खांद्यावर खेळणार, वडिलांच्या मांडीवर खेळायचं, वडिलांसोबत बागडायचं, वडिलांकडनं राजकारणाचे धडे गिरवायचे आणि वडिलांमध्येच आई बाप बघायचे. त्याच वेळी स्वराज्यावर चालून आला अफजल खान रूपी संकट. मग आता जबाबदारी आली संपूर्ण जिजाऊंवर. मग संभाजीराजे घडत होते जिजाऊंच्या विद्यापीठात. मग त्या विद्यापीठामध्ये त्यांनी क्षत्रिय शिक्षण असेल, सैनिकी शिक्षण असेल, लष्करी शिक्षण असेल, यासाठी जिजाऊनं काही शिक्षक नेमले होते. मग मल्लखांब असेल, कुस्ती असेल, त्याच्यानंतर भालाफेक असेल, त्याच्यानंतर घोडसवारी असेल, अशा सगळ्या कलांमध्ये संभाजीराजे पारंगत होत होते. एकही कला अशी नव्हती. इतिहासकारांनी, बखरकारांनी काही नोंदी करून ठेवलेल्या आहे. घोडा तर संभाजीराजे इतके वेगवान पळवायचे की त्यांच्यानंतर कुणालाही तसा घोडा पळवता आला नाही. चालू रणांगणामध्ये घोडा पळवताना एका पायावर घोडा पूर्ण वळवून तो घोडा माघारी फिरवायचे. हे तत्कालीन राजांना आणि त्यानंतरच्या राजांना सुद्धा न जमलेलं काम छत्रपती संभाजीराजे इतके विद्यमान आणि पारंगत झालेले होते. आता जिजाऊच्या विद्यापीठात शिकत होते. जिजाऊ धर्मनीती शास्त्र, मगाशी सरांनी सांगितलं, कंसे सरांनी रामायण महाभारत सगळंच शिकवत होत्या. मग आता जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी शिकवलं तेच छत्रपती संभाजीराजेंना सुद्धा शिकवलं असेल. बरं, आता महाभारतातून जिजाऊंनी शंभूराजांना श्रीकृष्ण शिकवलं असेल तर कसा शिकवलं असेल बरं? आपण, तुम्ही, आम्ही विचार मंचावर बसलेले बऱ्यापैकी थोड्याफार फरकाने सारख्याच संस्कारात घडलेलो आहोत. त्याच गवळणी, तेच कीर्तन आपण ऐकलेले आहे, तोच कृष्ण आपण ऐकलेले. आजीने आपल्याला तोच कृष्ण सांगितलाय. कोणता कृष्ण? काय करावं कुठे लपावं फुटल माझा घडा, काय करावं कुठे लपावं फुटल माझा घडा, कान्हा ग बाई कृष्णा ग बाई हळूच मारतोय खडा. काय करत होता कृष्ण? गवळणी मस्तपैकी पाण्याचा माठ भरून निघाल्या की खडे मारून त्या गवळणीचे माठ फोडायचा. कोटलावर मॅडम, तुम्हाला हा श्रीकृष्ण शिकवलाय ना? मला तर हा श्रीकृष्ण मी लहानपणापासून बघितलंय. दुसरा श्रीकृष्ण, अजून एक श्रीकृष्ण आहे. काय तर गवळणी ज्यावेळेस नवीन नवीन वस्त्र परिधान करून निघायच्या, फिरायला जायच्या, त्यावेळेस कृष्ण काय करत होता? पिचकारीने, रंगाने त्यांना भिजवत होता. नको मारू रे कान्हा पिचकारी, सारी रंगानं भिजलं माझ्या
गवळींना कपडे मिळाले नाही की त्यांचे होणारे हाल पाहायचा, हा श्रीकृष्ण मला शिकवला गेलेला आहे. दही दूध चोरायचं आपल्या मित्रांना घेऊन. मग जिजाऊंनी शिकवलेला श्रीकृष्ण कोणता असेल? हा श्रीकृष्ण नसेलच. कारण काय होतं माहितीये का, हा श्रीकृष्ण तुम्हाला कळलाय, मला कळलाय, पुढच्या पिढ्यांना. आपण कसे संस्कारी होतो, आई बापाच्या आज्ञेत होतो, वडिलांनी डोळे वटारले की गप पुन्हा बसायचो, टीव्या बंद व्हायच्या. पण आत्ताची मुलं मात्र आपल्याला प्रतिप्रश्न विचारतात. त्या म्हणतात आता नवरात्री झाली, नवरात्रीत म्हणतात राधा 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 गेली कुठं माझी राधा, जीव झाला दादा. मग आपण काय म्हणायला गेलं तर काय म्हणताय? वो करे तो रास लीला, मैं करू तो कॅरेक्टर लीला. असं कसं आहे मम्मी? मग आता आपल्याला सुद्धा श्रीकृष्ण सांगायचा झाला तर जिजाऊने जो शिवबांना सांगितलं असेल, जिजाऊने जो शंभू राजांना सांगितलं असेल, तो श्रीकृष्ण सांगावा लागेल. कोणता श्रीकृष्ण? समता दृष्टीत श्रीकृष्ण. ज्या श्रीकृष्णाच्या ठिकाणी जात नव्हती, धर्म नव्हता, पंथ नव्हता, पेंडे असेल, सुदाम असेल, सगळ्या गवळ्याच्या पोरांना घेऊन तो एकत्र गोपाळ काला करत होता, सहभोजन करत होता. कोणता श्रीकृष्ण? अहो तो श्रीकृष्ण जो गोवर्धन पर्वताच्या आडून आपल्या सवंगड्यांना घेऊन दगडांचा मारा करून इंद्राला आणि विष्णूला पळता भुई थोडी करणारा श्रीकृष्ण शिकवा लागला. गवळणी बाजारात जायच्या, श्रीकृष्ण पदर करायचा. मला सांगा महिलांनो, बाईचा पदर कोण धरतं? व यात्रेत तुम्ही गेल्या, बाजारात गेल्या, खूप गर्दी आहे, तुमच्यासोबत लहान लेकरं, ते काय करतं? तुमचा पदर पकडतं. अहो त्या आईच्या मायेनं सुरक्षित म्हणून तो पदर पकडतो, पदर खेचण्यासाठी नव्हता. हा श्रीकृष्ण आपण आतापर्यंत सांगत आलो, श्रीकृष्णालाही बदनाम करत आलो आणि आपली परंपरा आपण स्वतः परंपरेची वाट लावत आलो. तो श्रीकृष्ण जर पदर पकडत होता गवळणीचा, तर त्याच्यामध्ये तो आई बघत होता, सुरक्षितता त्या पदरात होती, मायेची ऊब त्या पदरात होती. तोच पदर जिजाऊनी शंभूराजांना शिकवला असेल. म्हणूनच पराची येणारी रुक्माई समान स्वराज्यामध्ये एकाही स्त्रीवर अत्याचार झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये, छत्रपती शंभूराजांच्या स्वराज्यामध्ये पहिला महिलांचा राजकारणामध्ये उपयोग थांबवला. जर आपण इतिहास पाहिलं तर जोधा अकबराला दिली गेली होती. कशात? राजकारणामध्ये. राज्यकारणाच्या कारणास्तव जोधा अकबराला दिली होती. त्याच्यानंतर आमेरची राजकुमारी ती जोधा ती तर अकबराला दिली गेली होती. पण पुन्हा एक नजराणा म्हणून भेट बाजीरावाला मस्तानी दिली गेलेली होती. पद्मावती आणि तिच्यासमोर हजारो महिलांनी जोहार केला गेलेला होता. म्हणजे जर स्वराज्याच्या आधी कुणाला काही भोगावं लागत होतं तर ते महिलांना त्यांची अब्रू गमवावी लागत होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो दंडक लावलेला होता की महिलांचा राजकारणात उपयोग झाला नाही पाहिजे. एवढंच कशात? तर मोहिमेवर जाताना एकही स्त्री सोबत नसावी, बटकी नसेल, बायको असेल, मैत्रीण असेल, कुणीही सोबत न्यायची नाही. कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहायचं नाही. आणि हाच दंडक शंभूराजांनी सुद्धा पुढे सलग चालू ठेवलेला आहे. म्हणजे स्त्री सन्मान काय असतो तो जिजाऊनी श्रीकृष्णाच्या चरित्रातून शंभूराजांना शिकवला असेल. महाभारत शिकवलं असेल, रामायण शिकवलं असेल. काय शिकवलं असेल? रामायणातून राम वनवासाला जातो, सीता रावणाकडे रावण सीतेला किडनॅप करतो, पळवून नेतो. मग हे रामायण शिकवलं असेल का? आणि मग गरोदर असलेली सीता तिच्या चारित्र्यावरनं तिची अग्नी परीक्षा राम घेतो आणि सीतेला वनवासात सोडून देतो. हा राम निश्चितच शिकवलेला असेल. मग कोणता राम शिकवला असेल? तो राम शिकवला असेल की राम ज्यावेळेस वनवासाला निघतात त्यावेळेस बंधू एक त्यांच्या सोबत बायकोला सोडून त्यांच्या सोबत जातात. म्हणजे नवीन लग्न झालेला भाऊ असतो, बायकोला सोडतो, त्यांच्या सोबत जातो आणि दुसरा भाऊ रामाची पादत्राणे सिंहासनावर ठेवून राज्य करतो, पण स्वतः राजगादीवर बसत नाही. बरं भाऊ ते भाऊ सावत्र भाऊ. बंधुत्वाचं, बंधुभावाचं इतकं सुंदर प्रतीक तुम्हाला जगाच्या इतिहासात कुठेही पाहायला मिळणार नाही. हा राम जिजाऊनी शंभूराजांना शिकवला असेल. आणि म्हणूनच ज्यावेळेस समनयन हा ग्रंथ गागा भट्ट शंभूराजांना अर्पित करतात, समर्पित करतात, तर तो ग्रंथ मला का नाही, माझं नाव त्याच्यावर का नाही, म्हणून रडणाऱ्या रामराजांना, म्हणजे राजाराम जो त्यांचा सावत्र भाऊ होता छोटा, रामराजांना संभाजी महाराज स्वतःचं नाव म्हणून तिथे रामराजांना समर्पित करतात. त्यांचं सुद्धा बंधुप्रेम तसंच होतं. एवढंच कशाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे 5,000 जाती, 75,000 पोट जाती अशा 18 पगड जातींना एकत्रित करून मावळा शब्दात शिवाजी महाराजांनी बंदिस्त केलं. त्या मावळ्यांना सुद्धा संभाजी महाराजांनी जीवापाड जपलं. काही इतिहासकार सांगतात की संभाजी महाराजांवर मावळ्याचं प्रेम शिवाजी महाराजांवर जितकं होतं त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त प्रेम मावळ्यांनी केलं. का? तर हा बंधुभाव त्यांनी जपला होता. हे संस्कार जिजाऊने दिले होते. संस्कार जिजाऊ देत होत्या. तर एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या
सुद्धा संभाजीराजांच्या कानावर येत होत्या. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करून बोटं छाटली आणि ज्यावेळेस पन्हाळ्याचा वेढा पडला त्यावेळेस फक्त 600 मावळे घेऊन नेताजी पालकरांनी केलेली चढाई असेल, जोपर्यंत महाराज गडावर पोहोचत नाही, विशालगडावर तोफेचा आवाज येत नाही, तोपर्यंत धारातीर्थी पडला, प्राण गेले पण तलवार ज्याची थांबली नाही, त्या बाजीप्रभू देशपांडेचं बलिदान सांगितलेलं असेल. त्याच्याबरोबरच तानाजी मालुसरे, मुलाचं लग्न सोडून जाणाऱ्या तानाजी मालुसरेच्या गोष्टी जिजाऊंना सांगितलं असतील. राजा 1 लाख मेला तर चालेल पण लाखाचं पोशिंदा जगलं पाहिजे असं म्हणणारा तानाजी आणि निष्ठावंत मावळ्यांची निष्ठा. आणि ज्यावेळेस शिवाकाशीनं ज्यावेळेस पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये सिद्धी जोहरची कट्यार काळजात घुसते, पण नाभिक समाजाचा असलेला काय म्हणते शिवाकाशी हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा सांगत नाही, तो शिवाकाशीनं संभाजीराजे ऐकत होते, अनुभवत होते. मग या सगळ्या अनुभवातून हे लेकरू घडत होतं, या संस्कारात लेकरू वाढत होतं. असं वाढत वाढत वय झालं 8.5 वर्षाचं. आणि 8.5 वर्षाच्या वयामध्ये तिकडे दिलेर खान आणि मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावर अफाट सैन्यानिशी चालून आला. आता जर शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं की आपण मिर्झाला आणि दिलेर खानाला तोड द्यायचे, तर काय झालं असतं, स्वराज्यातील जनता जमीनोद्ध्वस्त झाली असती. कारण स्वराज्य आपलं त्यावेळेस कणभर स्वराज्य होतं. हे दिलेर खानापुढे आणि मिर्झा राजा जयसिंगापुढे टिकलं नसतं. महाराजांनी हुशारीचा निर्णय घेतला आणि तह करायचा ठरवला. 23 किल्ले आणि जवळजवळ 4 लाख कोणाचा प्रदेश हा दिलेर खानाला द्यायचं ठरलं. आता औरंगजेबाची तह झाला, पुरंदरचा तह. पण आता मिर्झा राजा जयसिंग महाचतुर होता. त्याने म्हटलं की शिवाजीराजे गनिमी कावे करतात, शब्द दिलाय मात्र तो शब्द कसा फिरवतील सांगता येणार नाही. मग आता विश्वास कसा ठेवायचा, विश्वास बसेना. मग दिलेर खान म्हटलं की काहीतरी जामीन ठेवावं लागेल. मिर्झाने जामीन काय मागावं, युवराज शंभूराजेंना जामीन मागवलं. म्हणजे बघा, स्वतःचा फक्त 8.5 वर्षाचा मुलगा जो दुश्मन सैतानासारखा चौकळलेला आहे, युद्धाला आलेला आहे, रक्तपात करायला आले, त्याच्या घरात दिलेर खानाच्या गोटात मिर्झा राजे जयसिंगाच्या शब्दाखातर शिवाजी महाराजांनी संभाजीराजेंना जामीन ठेवलं. बरं, जामीन ठेवल्यावर पोरगं रडेल, ओरडेल, काहीतरी म्हणेल, पण संभाजीराजे हसत हसत जामीन राहिले स्वराज्याला. म्हणजे बघा, आपल्या या स्वराज्यासाठी पहिला जामीन राहिलेला राजा म्हणजे शंभूराजे. आता खरं तर स्वराज्यात जामीन राहिले यापेक्षा मी म्हणेल की खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांचा राजकारणात प्रवेश झाला. कारण औरंगजेबानं त्यावेळेस संभाजीराजांना 7,000 मनसबदारी दिली होती. म्हणजे 7,000चं सैन्य आणि काही जो काही काय म्हणतात त्याला, त्या काळातली होण ज्या होत्या त्या बहाल केलेल्या होत्या. हा पगार आपण त्याला ह्या आजच्या भाषेत पगार म्हणू शकतो. शिवाजी महाराज औरंगजेबाला देत होता 5,000 मनसबदारी आणि संभाजीराजेंना दिली 7,000ची मनसबदारी. म्हणजे वडिलांपेक्षा 2,000ची मनसबदारी जास्त होती. म्हणजे औरंगजेबाला आणि त्या मुघलांनाही समजलं होतं की पिता तर सिंह आहे, पण या सिंहाचा छावा पुत्र हा पित्यापेक्षा सवाई निपजणार. म्हणजे बघा, त्याची दूरदृष्टी कमालीची आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, संभाजीराजे जामीन राहिले 8.5 वर्षात. आज आम्ही आमची लेकरं आहोत. 8.5 वर्षाच्या लेकरांना आम्ही हात धरून व्हॅन मध्ये नेऊन बसवतो आणि त्याची बस यायच्या अर्धा तास आधी मी बघते बायका त्या बस येणार असते स्कूलची, तर बेंचवर बसलेले असतात वाट बघत. कशाला बसलाय ताई? नाही, मुलगा शाळेतून येतो. अरे 8.5 वर्षाचा, 9 वर्षाचा, 10 वर्षाचा लेकर, त्याला घ्यायला अजून आया येत आहे. बरं, काल परवा झालं असं, मी गाडी लावली आणि घरी जात होते, तर तेवढ्या ते बेंच आमच्या घराच्या खाली, तिथे बेंचवर काही मुलं बसलेले होते आणि ते म्हणत, अरे मी बाथरूम मध्ये इकडून मार, अरे मी इकडे तिकडून मार, अरे मी घरात आहे बघ ना, बस स्टँड वर आहे. मी म्हटलं काय आहे पोराचं बस स्टँड वर काय? तर रोब्लॉक्स नावाचा एक गेम आहे. रोब्लॉक्स, आता मम्मीला वगैरे माहित असेल, ते रोब्लॉक्स हे मुलं म्हणजे 5-6 पोरं असतात. ते फोन करतात एकमेकांच्या मित्राला, हा तू जॉईन हो, तू जॉईन हो, तू जॉईन हो, सगळे एकत्र जॉईन होतात आणि हे मोबाईलवर गेम खेळतात. म्हटलं मारा सुद्धा हे पोरं मोबाईलवर खेळायला लागलेले आहे. कशी पुढची पिढी घडणार आहे बरं? एक चापट मारली की फुसकन पडायचं, असे खोपशे पोरं निर्माण होते आजकाल. मी सांगते ना, तुम्ही बघा, आजकाल 40 वर्षात प्रौढ नाही म्हणता येईल कारण आम्ही तिकडे चाललेलो आहोत. तर 40-50शीत गेलेल्या वयोवृद्धांना टेन्शन नाहीये आपल्याला हार्ट अटॅक येईल की नाही, पण आपल्या लेकराला हार्ट अटॅक येतो की काय अशी अवस्था सध्या झालेली आहे. 25शीत हार्ट अटॅक
26 हार्ट अटॅक, 30 मध्ये हार्ट अटॅक. शारीरिक व्यायामच नाहीये. बरं व्यायाम कधी करते पोरं माहितीये? ऐन 18 वर्ष वय झालं की त्याच्यावर गेलं की मग मात्र थोडी हिरोगिरी करायची असते, थोडी पोरी वगैरे पटवायची असतात, थोडंसं दाखवायचं असतं स्टाईल वगैरे मारून अचानकपणे जिम जॉईन करतात आणि मसल वाढवायच्या नादी लागतात. तो सगळ्यात मोठा साईड इफेक्ट आहे. तो कसा काय तो आरोग्याचा विषय वेगळा होईल, पण त्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण सुद्धा तेवढंच वाढतंय. कधीच सवय नाही, अचानक तुम्ही मस्त वजन उडवताय, वजन न उचलताय, बाहू वाढवताय, यामुळे हार्ट अटॅक येतात. म्हणजे बघा, ज्या वयामध्ये संभाजीराजे पगार कमवत होते, मनसबदारी कमवत होते, त्या वयात आपली लेकरं काय करताय, तुलना करायला पाहिजे आणि लेकरांना शिकवायला पाहिजे, जबाबदाऱ्या द्यायला पाहिजे, नाहीतर आपली अवस्था भविष्यात भयंकर होणार आहे. वयोमान कमी झाले, लवकरात लवकर नाही द्यायचे तर कधी द्यायच्या, मग त्या जबाबदाऱ्या द्यायला शिका. दुसरं आहे, पुढे जेवढे मनसबदार होते तेवढ्या सगळ्या मनसबदारांना औरंगजेबानं आपल्या 50व्या वाढदिवसाला आमंत्रित केलं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रित केलं तसं शंभूराजेंना सुद्धा स्वतंत्र आमंत्रण होतं आग्र्याला. आता हे सगळे जाणार, पण सगळ्यात मोठं हे होतं की आत्ताच दिलेर खानाच्या गोटातून घरी आलेले, त्यामुळे राणी वसा ज्या काही आया वगैरे होत्या संभाजी महाराजांच्या, जिजाऊ असतील किंवा सगळे प्रचंड टेन्शन मध्ये की आता हे संभाजीराजे आत्ताच आले, आता कुठं लगेच आग्र्याला घेऊन जाणार आहे. बरं आग्रा म्हणजे काही जवळ नाही, मगाशी सरांनी सांगितलं 1000 किलोमीटरचा प्रवास आहे. आता ट्रेन आहे, एसी आहे, कार आहे, सगळं आहे. त्या काळामध्ये एकदम पायदळ आणि घोडदळ शिवाय कुठलंही प्रवासाचं साधन नव्हतं. 1000 किलोमीटरचा प्रवास पार करायचा आहे, तो रायगडापासून सुरू केलं तर महाराजांना आग्र्याला जायला 2.5 महिने लागले होते. एवढा मोठा प्रवास, ऊन, वादळ, वारा, धूक, हे सगळे या लेकराला सहन होईल का? 9 वर्षाच्या त्या लेकराला. पण शिवाजी महाराज म्हणाले की हा फक्त शिवाचा पुत्र नाहीये, हा या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जगलेला मीठ भाकरी खाणारा, महाराष्ट्राच्या कुशीत आणि या मातीत लढलेला लढवय्या योद्धा आहे. शौर्य आणि पराक्रम यांच्या जन्मताच आहे. गेले संभाजीराजे आग्र्याला. आता आग्र्याला गेल्यावर संभाजीराजांनी पाहिलं, अनुभवलं, आपल्या वडिलांचा कणखरवाणा त्यांना अनुभवायला मिळाला. कारण काय केलं औरंगजेबाने, शिवाजी महाराजांना औरंगजेबाने सगळ्यात मागच्या लाईनला बसवलं, मुद्दामून अपमानित करण्यासाठी. कारण शिवाजी महाराजांनी इकडे दख्खनमध्ये औरंगजेबाच्या नाकीनं मांडलेले होते, त्यांना अपमानित करण्यासाठी मागच्या लाईन मधली बसवलं. तर त्यावेळेस औरंगजेबाच्या समोर कुणीही बोलायला घाबरत होतं, कारण कधी सरकल होईल सांगता येत नाही. शिवाजी महाराज उठून उभे राहिले आणि पुढे गेले आणि म्हणाले की मला जर या ठिकाणी अपमानितच करायचं होतं तर बोलवलं कशाला. असे अनेक खडे बोल सुनावले आणि स्वतःला हिंदये शेर म्हणून गेणाऱ्या औरंगजेबाचा अपमान करून त्याला पाठ फिरून शिवाजी महाराज त्या दरबारातून तडक निघून गेले. या बाळाने 9 वर्षाच्या शंभूराजाने महाराजांचा हा कणखर बाणा सुद्धा अनुभवला. बघा, त्याच्यानंतर महाराजांना मात्र याची शिक्षा म्हणून किंवा पूर्वनियोजित असेल, महाराजांवर चौकी पहारे बसवण्यात आले, महाराजांना नजरकैद करण्यात आलं आणि महाराजांचा प्रतिनिधी म्हणून दरबारात दररोजची हजेरी लावण्याचं काम आलं संभाजीराजाकडे, 9 वर्षाच्या शंभूराजाकडे. आता शंभूराजा दरबारात येत होते, सगळ्यांशी बोलत होते, सगळं पाहत होते. त्यावेळेस औरंगजेब एकदा सहज म्हणाला शंभूराजांना की आमच्या दरबारामध्ये आम्ही जाणकार आहोत की तुम्ही कुस्तीचे चांगले जाणकार आहे, तुम्हाला मल्लविद्या चांगली येते, कुस्ती चांगली येते, तर एक कुस्ती होऊन जाते आमच्यासमोर, आम्हालाही बघूया तुम्ही किती चांगली कुस्ती खेळतात ते. त्यावेळी शंभूराजे काय उत्तरले असते? शेवटी शिवाचा छावा तो काय म्हणाला? शंभूराजे म्हणाले की महाराज, तुमच्या दरबारात आमच्या लायकीचा एकही मल्ल नाही, आम्ही खेळतो तर आमच्या बरोबरीच्या मल्लाशी खेळतो. म्हणजे आम्ही राजपुत्र आहोत, आम्ही खेळणार तर राजपुत्राशी, इतर साधारण मल्लाशी नाही. म्हणजे हा करारी बाणा औरंगजेबानं तेव्हा ओळखला होता. नंतर हाच करारी बाणा पुढे शिवाजी महाराजांना, बहिर्जी नाईकांनी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या गळ्याभोवतीचा फास आवळला जाणार, शिवाजी महाराजांना अगदी 1 ते 2 दिवसामध्ये मारल्या जाणार. ही खबर ज्यावेळेस बहिर्जी नाईकांनी दिली तर त्यावेळेस काहीतरी चाल करायची किंवा आपले गणिमी कामे करायचे आणि चाल टाकून महाराजांना तिथून काढायचं बेत आखला. पण आता सगळ्यांवरच नजर, काही चौकी पहारे, एकच व्यक्तीवर चौकी पहारा नव्हता, तो म्हणजे शंभूराजांवर. आणि सगळी जबाबदारी अगदी दरबारापासून तर कुंभाराच्या वाड्यापर्यंत सगळं नियोजन आखायची जबाबदारी. म्हणजे कोणाला पैसे द्यायचे असतील, कोणाला खरेदी करायचं असेल, कोणाकडे वस्तू घ्यायची असेल, सगळं कोण करत होते? 9 वर्षाचे संभाजीराजे करत होते. आणि एक दिवस त्या औरंगजेबाने स्वप्नातही पाहिलं नसेल असा दिवस उजाडला आणि शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले. पण दुर्दैवानं औरंगजेबानं नंतर
पूर्ण घोषणा दिली होती की दौंडी पेटवली होती. एक पुरुष ज्यांच्या बरोबर 9-9.5 वर्षाचा मुलगा जर दिसला तर त्याला तातडीनं तिथंच ठार मारा, नाही तर आमच्या दरबारात आणा. आता संभाजीराजांच्या जीवाला धोका आहे असं कळल्यानंतर महाराजांनी संभाजीराजांना मोगलांच्याच गोटात एका सुरक्षित ठिकाणी ठेवून महाराज निघाले. तर महाराजांनी विचार केला 9 वर्षाचं लेकरू घरी ठेवून जायचंय तुम्हाला 2 दिवसासाठी, माहेरी जाताना 10 वेळा विचार करतो ठेवू की नको, बरोबर आहे की नाही. 9 वर्षाचे संभाजीराजे. शिवाजी महाराजांनी विचार केला आता मी काय सांगू, कसं सांगू, ते मागे लागतील का, रडतील का, ओरडतील का, आबासाहेब आम्हाला एवढ्या म्हणतील का, कारण शत्रूच्या गोटात आहे, कधी शत्रूची तलवार त्यांच्यावर पडेल, कधी पंगड जातील भरोसा नाहीये. पण ज्यावेळेस शिवाजी महाराज संभाजीराजांच्या पुढ्यात उभे राहिले आणि शिवाजी महाराजांनी हा प्रस्ताव ठेवल्याबरोबर संभाजीराजे, ते 9 वर्षाचा छोटासा संभाजीराजे म्हणाले की महाराज तुम्ही निर्धास्त जा, आबासाहेब तुम्ही जा, स्वराज्याला तुमची गरज जास्त आहे, आम्ही राहू इथे. पुढे वाटेत संभाजीराजेंचं म्हणजे सुरक्षितता व्हावी आणि संभाजीराजे पुन्हा सुरक्षित गडावर यावे आणि त्यांची वार्ता कुणाला लागू नये म्हणून महाराजांनी वाटेत संभाजीराजांचं निधन झालं ही बातमी सगळीकडे पसरवली. 2-2.5 महिन्यांनी ज्यावेळेस महाराज रायगडावर गेले तिथे सुद्धा त्यांनी सांगितलं, राणी बसायला सुद्धा माहित नाही, तिथं अक्षरशः औरंगजेब कपटी आहे, तो विश्वास ठेवेल की नाही म्हणून संभाजीराजांचं श्राद्ध सुद्धा केलं. जिवंतपणे आपल्या पोराचं श्राद्ध शिवाजी महाराजांनी घातलं होतं आणि त्यावेळी खरं तर मरण संभाजीराजांच्या पाठीशी बांधलं गेलं होतं. पुढे संभाजीराजे काशीपंतांच्या सहाय्यानं काशीपंतांबरोबर सुखरूप रायगडावर आले. बघा इतक्या लहान वयामध्ये हा पराक्रम आपण बघतो, म्हणजे स्वराज्याला जामीन राहिले, स्वराज्यासाठी मनसबदारी मिळवली. आज किती 9 वर्षाचे संभाजीराजे, बापाला अजून काय हवं असतं, पुत्र कसा असावा तर खरं तर संभाजीराजांसारखा असावा. इतकं महान चरित्र संभाजीराजांचं आहे. आता संभाजीराजे ज्यावेळेस गेले त्यावेळेस वेगळे संभाजीराजे होते, आले त्यावेळेस ते अनेक कला पारंगत झाले होते, मोगली रिवायती शिकले होते, मोगली दरबार त्यांनी बघितला होता, कुणसी सरदार बघितले होते, कोणाशी कसं वागायचं याचं उत्तम ज्ञान त्यांना होतं आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी संभाजीराजे रिटर्न आल्याबरोबर त्यांना दांड पंडित केलं, एवढी मोठी पदवी दिली. म्हणजे जर शिवाजी महाराज नसताना काही न्याय निवाडे आले तर न्याय निवाड्याला संभाजीराजे बसत होते, अगदी धार्मिक खटले आले त्याचा सुद्धा न्याय संभाजीराजे देत होते. वय झालं किती 14 वर्षाचं. आता बघा संभाजीराजे फक्त तलवार चालवत होते, खूप चाणाक्ष होते, एवढंच नाही तर त्यांनी शस्त्राबरोबर शास्त्र सुद्धा पारंगत होते. संभाजी महाराजांना 14 भाषा येत होत्या. किती 14 नाही 16 भाषा येत होत्या. मराठी येत होती, उर्दू येत होती, हिंदी येत होती, संस्कृत येत होती, पारशी येत होती, कन्नड येत होती, तेलुगू येत होती, अर्धमागधी येत होती, भोजपुरी येत होती, एवढंच कशाला तर हिब्रू, पाली, फ्रेंच, इंग्रजी सुद्धा येत होती. अशा 16 भाषांचे जाणकार संभाजीराजे होते. आता तुम्ही म्हणाल 2-2 लाईन पाठ करून रेकॉर्ड बनवलं असेल, नाही. इंग्रज अधिकारी ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आले तर त्यातला फ्रान्सिस्को मार्टिन हा फ्रेंच अधिकारी म्हणतो की युवराजांना फ्रेंच अगदी छान बोलता येते. त्यानंतर इंग्रज अधिकारी हेनरी त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झिंडेन, थोडं नाव अवघड आहे, हेनरी ऑक्झिंडेन, तो सुद्धा लिहून ठेवतो की संभाजी महाराज इंग्रजीत इतके तरबेज आहे की ते अगदी चांगल्या इंग्रज अधिकाऱ्याप्रमाणे इंग्रजी बोलत आहेत. म्हणजे बघा विदेशी अधिकाऱ्यांनी सुद्धा यांच्या भाषेचं कौतुक केलं. नुसते बोलताय का, लिहिताय सुद्धा. किती वर्ष वयाचे 14 वर्ष वयाचे संभाजीराजे काय लिहिताय, त्यांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ मी मगाशी सांगितलं वयाच्या 14व्या वर्षी लिहिला, ज्याच्यात 883 संस्कृत श्लोक आहे. संस्कृत मधून श्लोक 883 श्लोक लिहून त्यांनी ज्ञानेश्वरांचं रेकॉर्ड ब्रेक केले. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली 16व्या वर्षी, संभाजीराजांनी बुधभूषण लिहिला 14व्या वर्षी. संस्कृत मधूनच नाही तर त्यांनी नायिकामृत हा हिंदी मधून ग्रंथ लिहिला. नखशिकांत म्हणजे स्त्रीचे जर वर्णन करायचं झालं तर तिच्या पायाला स्पर्श करून तिच्याकडे पाहावं, नखशिकांत असा त्याचा अर्थ आहे. असा ग्रंथ त्यांनी लिहिला हिंदी मधून. आणि त्यानंतर नायिकाबेल असेल, 7 शतक नावाचा अध्यात्मावर भाष्य करणारा आणि संतांची गौरव, संतांची स्मृती वर्णन करणारा असा ग्रंथ त्यांनी लिहिला अध्यात्मावर सुद्धा. म्हणजे सगळ्या भाषेत पारंगत संभाजीराजे होते आणि एक ग्रंथ त्यांनी लिहिले. म्हणजे संभाजीराजे भाषा बोलतच नव्हते तर त्यांनी लिहित सुद्धा होते. आता बघा मी मुद्दामून भाषेचा विषय याच्यासाठी घेतला, आजकाल आपण बघतो भाषेचं प्रचंड राजकारण होते. राजकीय नेते येतात, कोटलावर मॅडम राग म्हणू नका, अनेक राजकीय नेते येतात आणि मराठीच बोललं पाहिजे असं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात.
पण यांची पोरं इंग्रजी शाळेत शिकत असतात, CBSE ला. कुठल्या बोर्डाला? ऑक्सफर्ड इंटरनॅशनल. हे स्कूलचे नाव आता विचारूच नका तुम्ही. बरं, एवढंच नाही तर काल परवा माझे सहकारी कार्यकर्ता आहेत, ते म्हटले मॅडम मी इतकं मराठीला मानतो ना, फक्त मराठीतच बोलतो, फक्त मराठी ऐकतो आणि मराठी भाषा असेल तर मी ऐकतो, नाही तर तिथं बसतच नाही. म्हटलं का एवढा मराठीचा अभिमान? मला मराठी म्हणून काहीच येत नाही. म्हणजे बघा, काल परवा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. एक माणूस होता जो विमानतळावर गेला, एअरपोर्टवर, आणि तो मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट, आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिथं येणारे सगळ्याच देशांचे नागरिक आहे. मग इथे काय चालणारी तुमची राष्ट्रभाषा कोणती? आपली हिंदी आहे. कायद्यानुसार तिथे हिंदी बोललं तरी चालतं. तर एक सहकारी होती विमानात, जी कर्मचारी होती ती हिंदीत बोलत होती. आप इधर आओ, ऐसा म्हटलं तुम्ही महाराष्ट्रात आहात, आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहात, तुम्ही मराठीच बोललं पाहिजे. व्हिडिओ करायला लागला. पण तो बोलताना काय म्हणत होता माहितीये? एअरपोर्ट आहे ना, एअरपोर्टवर मराठीच बोललं पाहिजे. अरे गाढवा, तू आधी एअरपोर्टला विमानतळ तरी म्हण, तू शुद्ध मराठीत बोल. स्वाभिमान बाळगायचा, अभिमान बाळगायचा, पण कुठं, किती, हेही आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून जर तुम्हाला कोणी सांगत असेल पोरांना मराठीच आलं पाहिजे, तर त्यांना आधी सांगा तुम्ही तुमची पोरं मराठी शाळेत घाला. कारण जोपर्यंत जिल्हा परिषद शाळा, सरकारी शाळा जिवंत आहे, तोपर्यंत कुणालाही वेगवेगळ्या डेटापासून ताण आणून मराठी वाचली पाहिजे सांगण्याची गरज नाही. कारण जिल्हा परिषदेचे आमच्यासारखे, तुमच्यासारखे विद्यार्थी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मराठीचं कुणीच काही वापरं करू शकत नाही. म्हणजे आपल्या मुलांना अपडेट करायचंय. जर आपण मराठी 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 करत बसलो ना, तर आपल्या कुंडलवाडीच्या बाहेर नांदेडमध्ये गेल्यावर सुद्धा आपली अवस्था भविष्यात भयंकर होऊ शकते. भाषेचा अभिमान बाळगा, भाषा आपल्या घरात आलीच पाहिजे, पण किती हेही त्याची मर्यादा ठरवा. पुढे बघा, संभाजीराजांना एवढ्या भाषा येत होत्या, संभाजीराजे ग्रंथ लिहित होते. एक दिवस शिवाजी महाराज म्हणाले 14 वर्षाच्या शंभूराजांना, तुमची लेखणी तर अतिशय तेज चालते, तुमची तलवार तळपते की नाही पाहूया का आता. संभाजीराजे म्हणाले, आबासाहेब एकदा आज्ञा तर देऊन बघा. 14 वर्षाच्या संभाजीराजेनं मोहिमेचं नेतृत्व केलं आणि गुजरात मधील खंबायत जे काही आहे, ते खंबायतची मोहीम यशस्वीपणे लढून जिंकून संभाजीराजे वापस आले. तर ज्यावेळेस संभाजीराजे जिंकले, तर त्यावेळेस मावळ्यांना आणि सरदारांना खरं तर संभाजीराजांची युद्धनीती, कौशल्य आणि तलवारबाजी यावर खरंच ते सुद्धा फिदा झाले होते. आणि संभाजीराजांचा निरोप आला की संभाजीराजे जिंकले, तर त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणाले, द्या तोफांना बत्ती, माझा बछडा खाशी जीत घेऊन येतोय. किती वयाच्या 14व्या वर्षी. आमचे 14व्या वर्षाचे 16, आमचे 20 वर्षाचे बछडे एकदा कधी नोकरीला लागतंय, कधी कामाला लागतंय. म्हणून 50% पप्पा परेशान आहे की नाही? काय माहितीये का, आजची अवस्था इतकी भयंकर झाली आहे. कोणालाही विचारा तुम्ही ज्ञान किती घेताय? भरपूर घेतलंय. पूर्ण काय करते? मॅडम ग्रॅज्युएशन झालं, हो छान. मग पुढे PhD केलं, अरे वा किती छान. मग पुढे PhD केलं, हा पुढे PhD केलं, अरे पुढे मला काय ऐकायचंय? PhD केलं, ज्ञान मिळवलं, त्या ज्ञानाचा काही उपयोग करून काही कामधंदा करतं, मिळवतं की फक्त PhD करून घरात बसलंय? म्हणजे तुम्ही किती ज्ञान मिळवता याला किंमत नाहीये. त्या ज्ञानाचा उपयोग अर्थार्जनात किती करता, किती पैसे मिळवता आणि तुमचं घर चालवता, याच्यावर अवलंबून आहे. आजकाल होतं असं माहितीये, एकतर आपण शिकतोय, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय, शिकल्यानंतर त्या शिक्षणाला साजेशी नोकरी मिळत नाही, पहिलं दुर्दैव. बरं, आता एवढं मोठं शिकल्यावर छोटं मोठं काम करायचंय, लाज वाटते, हे दुसरं दुर्दैव. शेती करायला नाही, ग्रॅज्युएशन झालं, कशी शेती करणार? नाही, म्हणजे इकडे लाज वाटते म्हणून एकीकडे मिळत नाही, दुसरीकडे लाज वाटते म्हणून आम्ही काय आहोत, 50% तरुण वर्ग आज सध्या बेरोजगार आहे. आणि आता चालू आहे, आपण बघतोय नीटचं काय चाललंय, नीट अभ्यास केला नाही, नीट लोक वरती नाही म्हणून नीटची पूर्ण वाट लागलेली आहे. तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे, कुणाचा हा देश, कुणाचे येथे शिक्षण, गरिबापोटी जन्मने येथे खरे अवलक्षण. खरंच म्हणजे बघा, तिकडे तुम्ही 2 लाख रुपये घेऊन क्लासेसला या म्हणून मार्केट करतात. 2 लाख रुपये घ्या म्हणून आमच्या क्लासेस मध्ये या, भरती करा. 2 लाख घेऊन तुम्ही जर 2 वर्षात पोरांना शिकू शकत नसेल, तर खरंच तुमची लायकी आहे का क्लासेस उघडायची किंवा शिक्षणाचं नाव घ्यायची? शिक्षणाचा बाजार मांडून ठेवलेला आहे. अनेक क्लासेस, मोठेगावकर आहे, कुलकर्णी, कितीतरी नाव, 9 ते 10 लोकांची नावं आता पुढे आलेली आहेत. म्हणजे अक्षरशः मी पाहिलेले आहे, माझे काही पेशंट आहे जे शेतातलं धान्य विकलं, काय म्हणतात त्याला,
सोयाबीन विकली की लाख 1.5 लाख रुपये घेऊन खिशात घेतात, वेटिंगला बसतात, तिथे क्लासेसला नंबर लावतात आणि मग हे जर करोडो रुपये कमवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी असं खेळत असेल तर किती जीव घेणार आहे विद्यार्थी? आत्महत्या करते. काय करणार? आत्महत्या नाही करणार तर, कारण यांनी पेपर खरेदी केले, धनदांडग्यांच्या हातात दिले. धनदांडगा किती हुशार आहे माहित नाही, आउट ऑफ मार्क्स घेतले, 700 पैकी 700 मार्क्स घेऊन तो नीटला लागला. पण 1-2 मार्काने जी बिचारी प्रामाणिकपणे करत होता, जो विद्यार्थी प्रामाणिकपणे बरोबर करत होता, 2 वर्ष त्यानं लग्न कार्य सगळं सोडून दिलं, त्या विद्यार्थ्याचा काय दोष आहे? मग हा बाजार थांबवणार कोण आहे? कधी? म्हणून आपण खरं तर जागरूक व्हायला पाहिजे. सोशल मीडियावर बरेच जण म्हणतात हे क्लासेस बंद करा, ते क्लासेस बंद करा. क्लासेस बंद होणार नाही. जर क्लासेस बंद व्हायचे असेल तर आधी आपण क्लासेसला पोरं पाठवणं बंद करा. स्पर्धेत टिकायचंय त्याला अनेक ऑप्शन आहे. मी डॉक्टर झाले, जिल्हा परिषद शाळेत शिकून कष्ट करून मी सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मी शेतकरी करणे याचा मला प्रचंड अभिमान आहे. म्हणजे बघा आपण आज काय करतोय, आपण ज्या जगाच्या पाठीशी जर लढायचं असेल तर आपल्याला चरित्रातून म्हणजे शंभू चरित्र असेल, शिवचरित्र असेल, यातून हे मुद्दे घेऊन पुढे जावं लागेल. नाही तर म्हणून आम्ही इतिहास वाचतोय, मी संभाजी महाराजांना खूप मानतो, मी शिवाजी महाराजांना खूप मानतो, पण जर आचरणात काही जमत नसेल किंवा घरात काही वास्तव नसेल तर आपलं अवघड होऊन जाणार आहे. बघा त्यानंतर संभाजीराजे खरं तर 17 वर्षाचे झाले होते, जीत घेऊन आले होते. संभाजीराजे जिंकल्यानंतर अगदी थोड्याच दिवसामध्ये स्वातंत्र्याचा सूर्य रायगडावर उजाडणार होता आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. आता राज्याभिषेकाला अनेक लोक आले होते. मी मगाशी सांगितलं फ्रेंच अधिकारी, इंग्रज अधिकारी, परदेशातून अनेक लोक आले होते. तसेच काशीचे गागा भट्ट सुद्धा आलेले होते आणि गागा भट्टांच्या हस्तेच तो सोहळा पार पडणार होता. तर त्यावेळेस गागा भट्टांनी समनयन नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. मी सुरुवातीला सांगितलं जो रामराजांचं नाव त्या ग्रंथावर लिहिलं होतं. तर समनयन ग्रंथ त्यांनी संभाजीराजांना अर्पण केला, त्याची प्रस्ताविका. आणि गागा भट्ट म्हणाले की मी काशीचा विद्वान पंडित आहे, पण या राज्यामध्ये मला माझ्यापेक्षाही विद्वान पंडित जर कोणी लाभला असेल ते म्हणजे शंभूराजे आहे. म्हणजे बघा एका विद्वान पंडितानं 17 वर्षाच्या शंभूराजांचं कौतुक केलं आणि समनयन नावाचा ग्रंथ पूर्णच्या पूर्ण त्यांना अर्पण केला. हे संभाजीराजे होते. आता जोपर्यंत संभाजीराजेंचा सुद्धा युवराज्याभिषेक झाला, जोपर्यंत संभाजीराजे युवराज होत नाही, त्यांचा युवराज्याभिषेक होत नाही, तोपर्यंत सगळं अलबेल होतं. संभाजीराजांचा जय जयकार होता, सगळीकडनं संभाजीराजांचं कौतुक होत होतं. पण हळूहळू संभाजीराजांच्या चारित्र्यामध्ये म्हणा किंवा संभाजीराजांचे जे विरोधक आहेत ते हळूहळू जागे व्हायला लागले. बघा विरोधक जागे कधी होतात तुम्हाला मी व्हॉट्सअपवरच वाचलं होतं, माझा स्वतःचा तयार केलेला मेसेज नाहीये. बघा विरोधक जागे कधी होतात, रात्री झोपताना हळूच मोबाईल काढायचा आणि स्टेटसला फक्त एक वाक्य टाकायचं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझं खूप भलं झालं आणि हे यश फक्त तुमच्यामुळे मिळालं. रात्रभर जे तुमचे विरोधक आहे ते वाचून वाचून परेशान होतील, असं काय यश मिळालं, ह्यानं नेमकं काय मिळवलं, झोपा लागणार नाही. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या मागे यश आणि कीर्ती येते त्यावेळेस तुमच्या मागे चारित्र्य हनन म्हणा किंवा तुमच्या मागे दोषारोप म्हणा अनावधानाने चालत येतात. मग जेव्हा तुमच्यावर दोषारोप होतील, तुमचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला कुठे ना कुठे नावं ठेवायला लागतील, त्यावेळेस समजायचं आपण योग्य मार्गाने चाललेलो आहोत, आपली प्रगती होते आहे. बघा संभाजी महाराजांचं जिवंतपणी तर त्यांच्या चारित्र्यामध्ये काही पात्र घुसडवली, पण संभाजी महाराज गेल्यानंतर काही चारित्र किंवा काही नाटककार आले आणि त्या नाटककारांनी जवळजवळ 41 नाटकं संभाजी महाराजांवर लिहिली. किती? 41 नाटकं. एकमेव युवराज ज्यांच्यात 41 नाटकं. पण त्या नाटकामध्ये त्यांनी काय लिहिलं हे सांगण्यासारखं सुद्धा नाही. त्याचे 2-3 उदाहरणं मोजकेच सांगते. एक बालशहा नावाचा लेखक आहे, त्याने एक नाटक लिहिलं प्रणयी युवराज आणि त्याच्यामध्ये त्यांनी जेबुनिसा नावाची औरंगजेबाची मुलगी आणि युवराज यांचं प्रेम प्रकरण पूर्ण 3 तास रंगवलं. आता जेबुनिसा हिचा जन्म आहे 1637चा आणि संभाजी महाराजांचा जन्म आहे 1657चा. 20 वर्षाने मोठी जेबुनिसा. नाटककारानेही शहानिशा केली नाही आणि खाली बसून आनंद लुटणाऱ्या टाळ्या वाजवणाऱ्यांनीही शहानिशी केली नाही. नंतर मोहितांची मंजुळा आली. मंजुळा हे कॅरेक्टर पूर्ण इतिहासात मोगलांच्या बकरीमध्ये सुद्धा कुठेच नाही. त्यानंतर थोरातांची कमळा आली. आता एक दुसरे गुळवणी नावाचे एक लेखक आहे, त्यांनी मागे एक व्हिडिओ पाहिला होता मी, त्यांनी शहानिशा केली की थोरातांची कमळा नावाचं एक चित्रपट, नाटक तर पहिलं आलं, त्याच्यानंतर चित्रपट आलं. चित्रपटामध्ये
मध्ये सुद्धा थोरातांची कमळा म्हणून पन्हाळ गडावरची समाधी सुरुवातीला दाखवण्यात आली आणि शेवटी सुद्धा तीच समाधी दाखवली. आणि त्यामध्ये दाखवलं गेलं होतं, ऑडिओ टाकला होता की संभाजीराजांनी, युवराजांनी त्या कमळेवर अत्याचार केला आणि म्हणून त्या कमळेनं त्या दिवशी आत्महत्या केली. आणि त्या थोरातांच्या कमळाच्या समाधीवर जी समाधी दाखवण्यात आली होती त्यावर मृत्यूचा दिनांक होता 1698 आणि संभाजीराजांचं निधन झालं 1689. म्हणजे 9 वर्षानं ती कमळा मेली. काही संबंध होता का? बरं, नंतर ती समाधी नेमकी कोणाची हे शोधून काढलं तर पेशव्यांच्या विरोधात लढणारे यशवंतराव थोरात आणि त्यांची पत्नी गोंडाबाई थोरात, त्या गोंडाबाई थोरातची ती समाधी होती. काहीही संबंध नाही कमळाचा. म्हणजे असे काही काल्पनिक चारित्र्य त्या संभाजीराजांच्या चरित्रात घातले गेले आणि नाटकं पुण्यामध्ये प्रचंड रंगली, गावोगावी रंगली. का रंगली माहितीये का? तेव्हा कुणीही छावा मराठा संघटना किंवा पुरोगामी संघटना त्यावेळेस कार्यरत नव्हत्या दादा, माधव दादा, आणि म्हणून त्यांची हिंमत झाली. जर छावा मराठा संघटना सारख्या संघटना तिथे असतात तर स्टेजवर जाऊन तिथे सगळ्यांच्या समाध्या बांधण्याची धमक या कार्यकर्त्यांमध्ये, या समाजामध्ये होती. कारण महाराष्ट्र हा काही लेच्या पेचांचा अवलंबी नाही, हे आता आपण समाजाला दाखवून दिलेलं आहे. बरं, एवढंच कशाला? तो एक राम गणेश गडकरी आहे, यांचं नाटक आहे. त्या नाटकामध्ये ते एकच प्याला म्हणजे प्याला घेऊन एंट्री करतात आणि महाराजांना त्यांनी पूर्ण नशेडी दाखवलेला आहे आणि लोक, आपलीच लोक टाळ्या वाजवणारे आहेत. बघा, याच्यामध्ये संदर्भ विचारले असता, काही काळाने संदर्भ विचारले तर संदर्भ दिलाय की संभाजीराजांनी पोर्तुगीजांना पत्र लिहून दारू मागवलेली आहे. आता संभाजीराजे पोर्तुगीजांकडून प्यायची दारू मागवतील का? तर संभाजीराजांनी जी दारू मागवली आहे की संभाजीराजांचा दारुगोळ्याचा जो कारखाना होता, तोफांना लावण्याची दारू संभाजीराजांनी मागवली. एवढी शहानिशा सुद्धा राम गणेश गडकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना करता आली नाही. अत्यंत हुशार आणि बुद्धिमान त्यातले त्यात पुण्याचे. म्हणजे बघा, शहानिशा करण्याची सवयच आम्हाला लागलेली नाहीये. का नाही माहितीये का? एक गोष्ट तुम्हाला सांगते, एक छान गोष्ट आहे. आपल्या घरी पित्र होतात, पित्तरपाट असतो ना, पित्तरपाट्यात पित्र होतात, बरोबर आहे? आता मला सांगा, जी पित्र होताना अतिशय चोख नियम असतात, थोडंही नियम भंग चालत नाही. आता झालं असं माहित आहे का, पित्राचं जेवण बनवताना सासू आपल्या सुनेला म्हणते एक काम करायचं, पित्राचं जेवण बनवायचं ना, त्याचे नियम अतिशय कडक असतात, ते व्यवस्थित पाळावे लागतात. जर त्याच्यात थोडी सुद्धा चूक झाली तर आपले पूर्वज आपल्याला धरतात. म्हणे पूर्वज कसे धरतात माहित आहे ना? आपले पूर्वज आपल्याला धरतात. कोण सांगत होती? सासू सांगत होती. कोणाला सांगत होती? सुनेला सांगत होती. आणि मनात मनोमन म्हटली की बघ, माझ्या सासूच्या आज पित्र आहे, माझी सासू प्रचंड खट्याळ होती, थोडी चूक झाली की जी तोंड करायची, मला कशीच सोडत नव्हती. जर तिच्या पित्राच्या जेवणात थोडी सुद्धा चूक झाली तर मला अशी धरेल की कशीच सोडणार नाही. आता सून म्हणते मनोमन, तुमची सासू कशी होती मला माहित नाही, पण माझी सासू कशी आहे मला चांगलं माहित आहे, म्हणून मी थोडी सुद्धा चूक करणार नाही. ती व्यवस्थित पाहते. सासू जसं पित्राचं जेवण बनवते अगदी तसं साजरं संगीत जेवण बनवते. आता जेवण बनवल्यानंतर काय करते? सासू ते पित्राचं जेवण वाढायला जाणार असते, ते पित्राचं नैवेद्य दाखवणार असते. तेवढ्यात होत असतं की तिथून एक काळं मांजर जात असतं. आता काळं मांजर पाहिल्यावर सासू विचार करते, मांजराची जात चिवट आहे, आता ह्या मांजरानं जर या नैवेद्याला तोंड लावलं तर सगळं मुसळ केरात जाईल, सगळी मेहनत वाया जाईल आणि नैवेद्य उष्ट होईल. मग ती काय करते? काहीच विचार करते, पटकन एक टोपलं घेते, त्या मांजरावर झाकून ठेवते. सून हे सुद्धा व्यवस्थित पाहते. आता दुर्दैवानं पुढच्या वर्षी सासू जाते. आता पित्राचं जेवण बनवायची वेळ येते सुनेवर. ती काय करते? अगदी साजरं संगीत जसं जसं सासूने बनवलेलं होतं त्याच पद्धतीचं तितकंच मीठ मिरची टाकून व्यवस्थित नैवेद्य बनवते. आता नैवेद्य बनवल्यानंतर असं होतं की नवऱ्याला ती बोलावते, अहो जरा इकडे या. तो म्हणतो काय? एक काम करा, जा आणि जाऊन काळं मांजर घेऊन या म्हणते. आता तो विचारतो काळा मांजर कशा? काहीच बोलायचं नाही, जाऊन काळा मांजर घेऊन यायचं, त्याच्याशिवाय घरी यायचं नाही. कधी कधी कसं असतं, बायकांचा आदेश पाळावाच लागतो, नाहीतर संध्याकाळचं जेवण मिळेल की नाही भ्रांत असते. मग तो बिचारा गेला आणि काळं मांजर दिवसभर फिरून घेऊन आला. आता काळं मांजर आणल्यावर तिनं काय केलं? अगदी समजून जसं नैवेद्य मांडला तसं मांडला आणि ते काळं मांजर बाजूला झाकून ठेवलं. आता नवऱ्याने न राहून विचारलं की ज्या काळ्या मांजराच्या पाठीमागं मला तू दिवसभर हिंडवलं, ते काळं मांजर नेमकं आणलं कशासाठी हे तरी सांग. ती काय म्हणते, प्रथा आणि परंपरा फक्त पाळायच्या असतात, का ते विचारायचं नसतं. म्हणून आम्ही का विचारतच नाही, व्हाय अँड हाऊ, सवयच राहिली नाही आम्हाला का म्हणून आम्ही शहानिशाच करत नाही. आणि म्हणूनच
जेलमध्ये होता, जामिनावर सुटला, त्याचे स्टेटस लोक लावतात आणि स्टेटस लावणाऱ्या बाया असतात. हे दुर्दैव आहे आमचं, खरंच मोठं दुर्दैव आहे. बरं, खरात भागाच्या प्रकरणी सुद्धा बघा, तुम्ही खराताला दोष मी देणार नाही, त्या बायांना दोष. महाराजाकडे बायको हॉस्पिटलमध्ये म्हणे का त्याच्या केबिन मध्ये एकटी सोडतो आणि बाहेर बसलेले त्या काचेमध्ये दिसताय, बाहेर नवरे बसलेले, नातेवाईक बसलेले आहेत. म्हणजे दोष एकटा नाहीये. आता बघा, म्हणजे इतकी भयंकर अवस्था आहे. एक बाबा नाही, बया नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, नांदेडचंच उदाहरण आहे. एक पेशंट होता आलेला, आता खरं डॉक्टर असल्यामुळे एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून मला हा विचार या ठिकाणी मांडावा लागेल. एक पेशंट आलेला होता. आता रिपोर्ट्स पाहिल्यानंतर मी गायनेकोलॉजिस्ट माझी मैत्रिणी तिच्याकडे पाठवलं, तर त्या ठिकाणी ती जी स्त्री होती तिच्यामध्ये काही दोष नव्हता. त्या तिच्या हसबंडला म्हणजे नवऱ्याला मूलबाळ होऊ शकत नव्हतं, कारण त्याच्यात बीज शून्य होतं. आता हे गायनेकोलॉजिस्टकडे पाठवलं. गायनेकोलॉजिस्टने त्यांना सांगून टाकलं की बाबा अशी अशी परिस्थिती आहे. ते पुन्हा त्या गायनेकोलॉजिस्टचं तोंडच त्यांनी पाहिलं नाही. काही दिवसांनी ते पुन्हा आले त्याच हॉस्पिटलमध्ये बाळाला दाखवायला. तर त्यावेळेस विचारलं त्या मॅडमने की तुम्हाला बाळ झालंय का? म्हणे हो. कुठं दाखवलं, कोणत्या हॉस्पिटलमध्ये, किंवा तुम्ही काही टेस्ट ट्यूब बेबी केलंय का, किंवा IVF केलंय का? तर ते म्हणले नाही, आम्ही बाबांना दाखवलं. आता कोणत्या बाबांना दाखवलं, काय दाखवलं ते काही या ठिकाणी मी सांगत नाही. म्हणजे बघा, आजही आपला समाज फक्त खरात हे प्रकरण एक पुढे आलेला आहे. हजारो खरात आहेत, प्रत्येक गावात आहे. मग बाबा आणि बायांना नादी लागणारा कोण असतं? तर खरं तर सांगणारे बायका असतात. अनेक बाया चोरून पैसे देतात की बाबा माझं भलं झालं पाहिजे. आणि वय सांगू तुम्हाला, 40 ते 50 बायका या सगळ्या बाबांचं सॉफ्ट टार्गेट आहे. का? बिचारे हार्मोनल इम्बॅलन्स असतो, घरात कष्ट करून थकलेले असतात, घरात कोणी विचारत नाही अशी भावना झालेली असते, मानसिक स्थिती तशी असते, त्याचा फायदा घेतात आणि आपण बायका घेऊन देतो. म्हणून हे जर थांबवायचं असेल तर सतत विवेक बुद्धीने का आणि कसं, व्हाय अँड हाऊ विचारायला शिकलं पाहिजे. बघा, तसं त्यांनी पोर्तुगीजांकडनं तोफीची दारू मागवली गेली होती, याची शहानिशा केली नाही. पण काही संभाजीराजेंचे संदर्भ मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. बघा, संभाजीराजेंनी एक संदर्भ लिहिलेला आहे, ग्रँड डफ याने लिहून ठेवलेला संदर्भ आहे. ज्यावेळेस ॲबेकॅरे भारतात आला त्यावेळेस त्याचे जहाज अडवले गेले होते स्वराज्यामध्ये. तर त्याचे जहाज सोडवावे म्हणून हा ॲबेकॅरे संभाजीराजांकडे फ्रेंच वाईन घेऊन आला होता. म्हणजे आपण कोणाला राजकीय व्यक्तीला, मोठ्या व्यक्तीला भेटायला गेल्यावर काहीतरी घेऊन जातो ना गिफ्ट, तसं तो फ्रेंच वाईन घेऊन आला होता. त्यावेळेस संभाजीराजांनी त्याला सांगितलं होतं की महाराज मद्याला हात लावत नाही, मीही हात लावत नाही, पण हे पटकन तुम्ही इथून घेऊन जा, कारण स्वराज्यात एकाही मावळ्याला साधं सुपारीच्या खांडाचंही बसत नाही. ग्रँड डफ लिहून ठेवतो. स्वतः संभाजी महाराजांचं बुधभूषण मधील वाक्य आहे, ते म्हणतात, व्यसनाधीनच सर्वानुभूपती ही परिवर्जता, व्यसनाधीनच सर्वानुभूपती ही परिवर्जता, सप्तदोषात तदारण्य हातच विष्णुजया. म्हणजे जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला 7 व्यसनांपासून दूर राहावं लागेल, तरच तुम्ही पुढे जा. असे लिहिणारे संभाजीराजे स्वतः खरंच व्यसनाधीन असतील? मग असे संभाजीराजे रंगवल्या गेले आणि त्याच्याच पुढे कदाचित आजचा त्याचा परिणाम म्हणा की काय, आज मराठवाड्यामध्ये, भारतभर तर आहेच आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, व्यसनाधीनता इतकी प्रचंड वाढलेली आहे. आज प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक आई वडिलांना जवळजवळ हेच टेन्शन आहे की आपलं लेकरू काय करतं, कारण लेकराची संगत कशी आहे. ह्या सगळ्या प्रचंड, म्हणजे बघा, जर काउंट काढला, आकडेवारी काढली तर या देशामध्ये 16 करोड दारुडे आहेत. 16 करोड किती आहे? कोणी घेत असेल तर राग मानू नका, मी बेवडे म्हणते. 16 करोड बेवडे लोक आहेत. 13.5 लाख लोक धूम्रपान करतात आणि दर 8 सेकंदाला एक आई एका मुलाला फक्त धूम्रपानामुळे, कॅन्सरमुळे गमावते. दर 8 सेकंदाला एक मृत्यू होतोय. दर वर्षाला 13.5 लाख मुलं, तरुण मुलं हे मरणाच्या दारात आहे, स्वतःचं सरण स्वतः रचतात. म्हणजे इतकी प्रचंड व्यसनाधीनता वाढलेली आहे. आता आपण संभाजीराजांचं नाव घेतो, शंभूराजांचं नाव घेतो, शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि तोंडात जर तंबाखू चोळत असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. ओढवणी तंबाखू काढीनं जो दूर पुढे न ते घरात येणे पापे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणजे जर ज्या घरामध्ये तुम्ही धूम्रपान, गुटखा, तंबाखू खात असाल तर तुमचंच घर बुडत नाही. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तुमचं घर बुडतं, पण मी म्हणते की तुम्ही लोकांचे सुद्धा घरं बुडवता. कारण कसं माहितीये का, बघा, तुम्ही ऍक्सिडेंटचं प्रमाण बघितलं, जर व्यवस्थित शहानिशा केली, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट ज्यावेळेस होतात तर त्यावेळेस ज्यानं घेतलेली आहे तो फुल कॉन्फिडन्स मध्ये गाडी पळवतोय, पण जो बिचारा समोरून शुद्धीवर असलेला येतोय तो कन्फ्युज होऊन कुठेतरी जाऊन धडकतोय, तो मरतोय. तुम्ही तुमचं घर नाही मारलं, लोकांचं सुद्धा मारलं. म्हणजे इतकी प्रचंड व्यसनाधीनता या ठिकाणी वाढलेली आहे. आता मी स्वतः डॉक्टर आहे, पण माझ्याकडे काही, मी
जवळजवळ या 10 वर्षात पाहिलं, स्टाफ घेतला, वर्षभर खूप झालं नांदेडला आलं की कोणीतरी भेटतो 6 वाजता, 100 रुपये मागतात आणि मस्तपैकी नांदेडलाच मजा करतात. बरं अशी पोरं त्यांना मागच्या वेळेस एक असंच कार्य करताय, मस्त दाढी बिडी टाकली वगैरे, त्याला म्हणलं अरे हॉस्पिटलला येतोय, जरा व्यवस्थित दाढी बिडी करून ये, कसा असा आला. नाही मॅडम मी म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती येते ना म्हणे, म्हणून दाढी टाकली. अरे बापरे, म्हटलं ओके छान छान, काही हरकत नाही, म्हणजे तू शिवाजी महाराजांचा मावळा आहे, शिवाजी महाराजांचा भक्त आहे, चांगली गोष्ट आहे. म्हटलं 2च दिवस झाले होते, बाजूच्याशी भांडत होता. आता माझा कर्मचारी मी बाहेर गेले, काय झालं बाबा म्हणून, तर तोंडाला दारूचा वास येत होता. त्याला म्हटलं एक काम कर, तू आता घरी जा, मी तुझ्याशी. नाही नाही मॅडम मी घेतलीच नाही. तो म्हणतो घेतली. म्हटलं आता काहीच बोलू नको, तू घरी जा. परत वर तोंड करून म्हणतो मायचान मॅम मी नाही घेतली. हे इतकं मायचान करून फुल पिलेली सुद्धा म्हणतं मायचान मॅडम नाही घेतली. हा नांदेडचा अनुभव आहे, खरा अनुभव आहे. म्हणजे जर व्यसनाधीनतेमध्ये आपली ही पिढी बुडत असेल तर भविष्य काय आहे? काय करायचं काय घरातल्या बायकांनी? मग काय करतात, आपल्याकडे एक पर्याय आहे, पोरगा दारू पितो, लग्न लावून टाका, पायात बेड्या टाका आणि दुसऱ्या पोरीचं लाईफ बर्बाद करा. एक तर आधीच नोकरी नाही, त्यात व्यसनाधीन, कोण पोरगी देणार आहे? मग जर तुम्हाला संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, जर तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर तुमच्या तोंडात दारू, जर्रा, गुटखा किंवा तंबाखूचा वास येता कामा नये. आणि जर तुम्हाला हे व्यसन करायचे असेल तर आपण शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं नाव घेण्याच्या लायकीचे नाही असं समजून नाव नाही घेतलं तर त्यांच्यावर मोठे उपकार होतील. बघा संभाजी महाराजांचं चारित्र्य इतकं सुंदर आणि शुद्ध आहे. आता हे संभाजी महाराजांचं चारित्र्य हनन जिवंतपणे झालं, मरणानंतर सुद्धा झालं, पण हे चारित्र्य हनन जास्त दिवस चालू शकलं नाही. सुवर्णमयी कळसा तुझा रंग जाईला, मूळ तांब्याचा रंग पुन्हा वर यायला, बुधभूषण मध्ये लिहून ठेवले. तुम्ही खोट्या गोष्टींना कितीही सोन्याचा मुलामा दिल्या तरी एक दिवस त्या उघड्या पडतात. स्वराज्य रक्षक संभाजी म्हणा किंवा इतिहासकार म्हणा किंवा प्रभाकर जाधव सरांसारखे, तानाजी हुसेकर सरांसारखे असे जे काही लेखक आहेत त्यांनी संभाजी महाराजांचे किंवा माधव दादासारखे त्यांनीही लिहितात असे लेखक आहेत, त्यांनी संभाजी महाराजांचं चरित्र पुन्हा एकदा जे अस्सल चरित्र होतं ते समोर आणलेलं आहे. जर तुमचं कधीतरी चारित्र्यहनन होत असेल, बदनामी होत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणून तरुणांना संभाजी महाराजांनी संदेश दिलेला आहे बुधभूषण मध्ये. ते बुधभूषण मधून सांगतात की हे नागराजा जास्त तळपू नको, हे नागराजा जास्त तळपू नको, दुर्जनांची चमक तुझ्यामुळे खूप जास्त आहे. हे नागराजा जास्त तळपू नको, दुर्जनांची चमक तुझ्यामुळे खूप जास्त आहे. तुझ्या फक्त एका जिरेचे विष आहे, त्यांचं सर्वांग विषाने व्याप्त आहे. असे येतील, विरोध करतील, तू काय कर, कामानं स्वतःला सिद्ध कर आणि पुढे चालत जा, नेग्लेक्ट कर, दुर्लक्ष कर आणि पुढे जा. हा संदेश स्वतः संभाजीराजे देतात. बघा असे संभाजी महाराज ज्यावेळेस युवराज होतात, छत्रपती संभाजी महाराज राजगादीवर बसतात, सिंहासनावर बसतात, त्याच्यानंतर युवराजांचा सुद्धा राज्याभिषेक होतो. शिवाजी महाराजांचं निधन होतं, जिजाऊंचं निधन होतं. खरं तर त्यानंतर ते बदनामीचे षडयंत्र त्यांच्या गळ्यामध्ये पाश बनून राहिले. आता शिवाजी महाराज ज्यावेळेस छत्रपती झाले त्याच वेळेस औरंगजेब पूर्ण ताकदीनिशी दख्खन मध्ये उतरला. हा औरंगजेब आला 7 लाखाचं सैन्य, 32 करोडची संपत्ती घेऊन सरदार खरेदी करण्यासाठी आणि इथे संभाजीराजांवर मात करण्यासाठी तो महाराष्ट्रात आला. आता ज्यावेळेस तो आला तर त्यावेळेस त्याने पहिल्यांदा पाहिलं संभाजीराजांची चुणूक त्याने लहानपणीच अनुभवली होती. हा काही साधा सुद्धा छावा नाही. तर त्यावेळेस त्यांनी काय केलं, एकदाच संभाजी महाराजांवर वार करायचं ठरवलं आणि म्हणून हसन खानाला कोकणात धाडलं. हसन खान कोकणातून लढणार आहे. शहाजादा मुअज्जम त्याला त्याने ही जी सीमा आहे काय म्हणतात त्याला, विजापूर आणि मराठा मार्ग जी सीमा आहे त्या सीमेवर त्यांनी शहाजादा मुअज्जमला धाडलं. आणि त्याच्यानंतर गोव्यातून व्हॉइसरायला सुद्धा त्यानं खरेदी केलं. व्हॉइसराय गोव्यातून लढतोय आणि या ठिकाणी पुन्हा आपला काय म्हणतात त्याला, गजाउद्दीन खान रायगडावर चालून आलाय. 4ही बाजूला एकदाच आक्रमण औरंगजेबाने केलं. संभाजीराजांची गोची करायची ठरली, कितीतरी सरदार खरेदी केले, पण त्याच वेळेस संभाजीराजांनी सगळ्यांना पुरून उरले. व्हॉइसरायला गोव्यातून पळवून लावलं, त्याच्यानंतर गजाउद्दीनला रायगडापासून हकलवलं आणि त्यानंतर तो शहाजादा मुअज्जम कोकणामध्ये होता. तो शहाजादा मुअज्जम त्याचा त्या ठिकाणी रसद बंद केली, त्याला खायला प्यायला मिळेना, त्याच्या सैनिक उपासमारीने मरू लागले, त्याला पळताभुई थोडी झाली. आणि व्हॉइसरायचा गोव्याच्या व्हॉइसरायचा पाठलाग करता करता म्हटलं जातं ना, संभाजीराजांनी घोडा खाडीत घातला होता, तर याच व्हॉइसरायचा पाठलाग करता करता घोडा खाडीत घातला. म्हणजे संभाजीराजांनी सगळ्यांना पुरून ओले, एकाच वेळेस त्यांनी या सगळ्यांचा प्रतिकार केला. त्यावेळेस
वणीपासून, वणी म्हणजे एक शक्तीपीठ आहे, 3.5 शक्तीपीठापैकी एक नाशिक जिल्ह्यातील, त्या वणीपासून काही अंतरावर असलेला रामशेजचा जो किल्ला होता तो किल्ला पराक्रांत करायचं ठरवलं. आणि म्हणून हसन खानाला जवळजवळ 40,000 सैन्य घेऊन त्या रामशेज गडावर पाठवलं, त्याला वेढा घालण्यासाठी. आता रामशेज गडावर त्यावेळेस फक्त 600 मावळे होते आणि त्या ठिकाणी सरदार जो होता तो होता रामजी. आता फक्त 600 मावळे खालून 40,000 सैन्य वेढा दिलेला आहे, कसं लढायचं? पण वरतून दगडांचा मारा, मी म्हटलं ना मगाशी शंभूराजांना काय सांगितलं, गोवर्धन पर्वतातून दगडांचा मारा करणारा श्रीकृष्ण, सेम ते केलं. दगडांचा मारा ते रामशेज गडावर न करताय मावळ्यांना खाली सैनिकांना पळता तोडी झाली आहे. जर सैनिक सरपटून येत असेल तर घसरगुंडी करून मोठमोठ्याने दगड टाकायचे. जर सैनिक तोफा लावणार असेल तर त्यांच्याच दारूगोळा जप्त करून लाकडी तोफा बनवून त्या लाकडी तोफांना अग्नी डाग देऊन त्या उडवत होते. अशा पद्धतीनं जवळजवळ हसन खानाला 2.5 वर्ष लढावा लागला रामशेज किल्ला, तरीही त्याला तो जिंकता आला नाही. पुढे अजून फतेह खान गेला फतेह करण्यासाठी, त्या फतेह खानाला अजून 3 वर्ष लागले. आता त्यावेळेस फतेह खानानं ऑब्झर्व केलं, निदर्शनास आलं त्याच्या की हे जे मावळे संभाजीराजाचे हे एक तर खाली येत नाही आणि आपल्याला वर येऊ देत नाही, मग आपल्याला त्यांच्या बरोबरीने जावं लागेल. तब्बल 6 महिने त्याने लाकडी माळ तयार केला, असा भरभक्कम माळ की ज्याच्यावर 500 सैनिक उभे राहू शकतात आणि 50 तोफा त्याच्यावर चढवू शकतात, असा लाकडी माळ किल्ल्याच्या उंचीचा रामशेजच्या तो तयार केला. आणि एक दिवस संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्याला सुरुंग लावून उद्ध्वस्त केला. असा 5.5 वर्ष रामशेज सुद्धा औरंगजेबाला जिंकता आला नाही. शेवटी औरंगजेब चिडला आणि त्याने आपला जो किमांस आहे, मंदिर आहे, तो जमिनीवर आपटला आणि सांगितलं जोपर्यंत संभाजीराजांना पकडून आणत नाही तोपर्यंत मी हा किमांस किंवा हा मंदिर डोक्यावर घालणार नाही. ही शपथ घेऊन औरंगजेब उतरतो. बघा, ज्या शंभूराजांच्या 120 लढाया आहेत, एकही लढाईत संभाजीराजे पराभूत नाही. ही नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये, जगाच्या इतिहासात एकमेव राजा ज्याने एवढ्या लढाया लढल्या आणि जिंकल्या. त्या राजाला शत्रू मैदानात पराकाष्ट करू शकले नाही. दिलवाले मध्ये एक वाक्य आहे, हमारी कश्ती वही डूबी जहां पानी कम था, हमारी कश्ती वहां डूबी जहां पानी कम था, दुश्मनों ने हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. असेच संभाजीराजे ज्यावेळेस काही फंद फितुरी होते पन्हाळ गडावर आणि विशाळ गडावर, अशा फंद फितुरीला मोडीत काढण्यासाठी संभाजीराजे विशाळ गडावर गेले. त्या फंद फितुरांचा बंदोबस्त केला आणि बंदोबस्त करून संभाजीराजे परतीच्या मार्गावर निघणार होते रायगडावर. त्याच वेळी झालं असं की संभाजीराजांना एक न्याय निवाड्यासाठी थांबावं लागलं. आता न्याय निवाड्यासाठी थांबावं लागल्यानंतर संभाजीराजे थांबले कुठं? संगमेश्वर मध्ये. आता संगमेश्वर, अलकनंदा आणि वारणा नदीच्या काठावर संगमेश्वर आहे. त्या संगमेश्वर पासून 4 किलोमीटर असलेला कसबा हे गाव आहे आणि कसबा या गावामध्ये सरदेसाईचा वाडा आहे. त्या वाड्यामध्ये संभाजीराजे न्याय निवाड्यासाठी थांबले, पण कुणीतरी औरंगजेबाला ही बातमी दिली आणि संभाजीराजांच्या मागावर असलेला मुकर्रब खान जो त्या ठिकाणी कोल्हापूरला होता, तो मुकर्रब खान संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आला. पहाटेची वेळ होती, चोर वाटा सुद्धा फितुरांनी सांगितलेल्या होत्या. संभाजी राजांकडे फक्त 300 मावळे होते, सोबत एक वृद्ध सरसेनापती मालोजी घोरपडे होते. मालोजी घोरपडे, 300 मावळे आणि संभाजीराजे कवी कलश, एवढेच लोक आहे. संभाजीराजे बेसावध आहे आणि त्याच वेळेस त्या संगमेश्वरला जवळजवळ 5000 लोकांनी वेढा दिला. आता 5000 लोकांनी वेढा दिल्यानंतर 300 मावळे कसे लढणार होते? त्यावेळेस काही घोरपडेंनी, जे काही मालोजी घोरपडे होते, त्या मालोजी घोरपडेंनी संभाजीराजांना वडिलकीचा सल्ला दिला की राजा, तुम्ही चोर वाटेने निघा, आम्ही यांचा बंदोबस्त करतो, आम्ही यांना रोखून धरतो. पण आपले मावळे आणि सेनापती यांना मरणाच्या दारात सोडून जायला संभाजीराजे तयार नव्हते आणि त्या ठिकाणी संभाजीराजे शर्थीनं लढले. 300 मावळे त्यांचे धारातीर्थी पडले, सेनापती धारातीर्थी पडला. संभाजीराजे दोन्ही हातात तलवारी घेऊन आवेशानं एकटे लढत होते, कितीतरी मुंडके ते उडवत होते. असे हे संभाजीराजांचा आवेश आणि बेफाम झालेले संभाजीराजे यांना पकडायला, एकट्या संभाजीराजांना पकडायला मुकर्रब खान काय इतर कुणाचीही धमक नव्हती, त्यांना साखळ दंड टाकून पकडावा लागला. आणि तो काळा दिवस उजाडला 1 फेब्रुवारी 1689 आणि या दिवशी आपला हा राजा दुश्मनाच्या कैदेत जखडबंद झाला. त्यानंतर संभाजीराजांना बहादूरगडावर औरंगजेबासमोर आणलं.
औरंगजेबासमोर आणल्यानंतर औरंगजेबानं दोनच प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता स्वराज्याचा खजिना कुठे आहे, आणि दुसरा प्रश्न होता माझे किती सरदार तुला मिळालेले आहे. संभाजीराजांनी एकही शब्द न काढता फक्त डोळ्यातून जर उत्तर दिलं, स्वराज्याशी गद्दारी करणार नाही. खरं तर त्यांना जीव वाचवता आला असता, गयावया केला असता तर जीव वाचलाही असता. औरंगजेबाला तीच अपेक्षा होती, पण बाणेदार संभाजी महाराज फक्त नजरेतून बोलत होते आणि त्यांच्या नजरेत जे तेज होतं, त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज होतं, आणि त्यांनी वेदनेचा एक हुंकारही करत नव्हते, हे औरंगजेबाला जास्त त्रासदायक होतं. आणि म्हणूनच संभाजी महाराज पकडले गेले तरी सुद्धा मरताना सुद्धा औरंगजेबाने किमांस घातलेला नाही, कारण त्याने त्याचा जो काही संभाजीराजांचा पराजय त्याला कधी स्वीकारताच आला नाही. बरं, संभाजीराजांना मारलं असतं, कत्तल केली असती, त्यांचं दफन केलं असतं, त्यांना शिक्षा दिली असती, पण नाही. संभाजीराजांनी त्यांनी साधी सुधी शिक्षा दिलेली नाही. तुम्ही सगळ्यांनी मालिकेत पाहिलं, तुम्ही ऐकून आहात. संभाजीराजे जोपर्यंत बोलत नाही ना, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस वाट पाहिली, त्याने नाही बोलत ना, त्यांची जीभ छाटा, तलवारीने त्यांची जीभ छाटणार. एवढ्यावर थांबले नाही, त्यांच्या डोळ्यांमध्ये लोखंडी तप्त सळया घालून ते डोळे जाळण्यात आले. डोळ्याच्या खोबणी झाल्या, पण त्या डोळ्यातून एक थेंबही पाण्याचा आला नाही. एवढंच नाही तर याच्यानंतर पुढे जाऊन अंगावरची कातडी सोलण्यात आली, त्याच्यावर चापाचे फटके देण्यात आले, तरी सुद्धा माझा राजा एकही शब्द काढत नाही किंवा बिघडत सुद्धा नाही. एवढं धैर्य, एवढं पराक्रम, एवढं तेज आलं कुठून होतं? 1 महिना, तब्बल 40 दिवस हा अन्याय आणि अत्याचार सहन करत संभाजीराजे शांत आणि तेजोमय वातावरणात होते. आता ह्या संभाजीराजांना इतकं छळलं, आता तरी त्यांना सुखाचं मरण द्यायचं होतं, पण नाही. त्यांच्या सगळ्या अंगाचे छोटे छोटे तुकडे करून ते वडू, तुळापूर आणि त्या संपूर्ण परिसरात फेकून देण्यात गेले. एवढी विटंबना, अवहेलना करण्यात आली. आता ही बातमी सगळ्या गावाला कळली असेल, पण औरंगजेबानं त्या ठिकाणी दमटी पिटवली होती की जर कोणी त्या तुकड्यांना स्पर्श जरी केला तर त्याची अवस्था त्याच पद्धतीनं केल्या जाईल, म्हणून त्या तुकड्यांना कुणीही स्पर्श करत नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी एक पर्यटक, धोब्याचं घर आहे त्या नदीच्या काठावर, ती जना पर्यटन आली, तिला कळलं की इथे संभाजी महाराजांच्या मांसाचे तुकडे. ती पटकन गावात गेली त्या वडू बुद्रुक मध्ये. त्यावेळी दामाजी पाटील नावाच्या व्यक्तीने पाटीलकी होती, त्यांची पत्नी राधाबाई पाटील यांच्याशी चर्चा केली. गावात हळूहळू ही चर्चा मुक्तपणे पसरत होती, गावभर चर्चा झाली. त्यावेळेस त्या काळात तत्कालीन महार असलेला गोविंद पुढे आला आणि म्हणाला की आपण या सगळ्या देहाचे तुकडे गोळा करून अंतिम संस्कार करू. पण तरी सुद्धा दिवसभर चर्चा झाली, करायचं नाही करायचं, कारण आपलेही ते हाल होतील. औरंगजेब काही साधा सुद्धा नाहीये. मग पूर्ण अंधार पडू दिला, रात्र झाली. ते सगळे कोणी धोत्रात गोळा केला, कोणी साड्यांमध्ये गोळा केला, कोणी पदरात गोळा केला. ते तुकडे रात्रीच्या रात्री शिवले. रात्रीच्या रात्री संभाजी महाराजांचा अंत्यविधी त्या गोविंदा महार जो काही होता तत्कालीन, त्याच्याच शेतामध्ये नदीच्या काठावर असलेला अंत्यविधी केला, अग्निसंस्कार दिला. आणि ते रात्रीच्या रात्री पहाटपर्यंत ते लोक सगळे बसले आणि पहाटे ती राख त्या नदीमध्ये विसर्जित केली. आणि म्हणून आपल्याला 1 जानेवारीला आपण जाऊन जो विजय स्तंभ दिवस साजरा करतो किंवा वडू, बुद्रुक, तुळापूर या ठिकाणी संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन माझ्या त्या काळच्या बहुजन मावळ्यांमुळे शक्य झालेलं आहे. त्या गावातील लोक आज भंडारे आणि शिवले नावाने ओळखले जातात. भंडारे म्हणजे त्या ठिकाणचे महार समाजातील लोक आणि शिवले म्हणजे त्या ठिकाणचे मराठे. या सगळ्यांनी मिळून आज कमीत कमी ती संभाजी महाराजांची समाधी जिवंत ठेवलेली आहे. हे सगळं संभाजी महाराजांचं चरित्र ऐकल्यावर आपल्याला संभाजी महाराजांचं नाव घेताना किंवा संभाजी महाराजांसाठी पुढे जाताना छाती अभिमानानं भरून यायला पाहिजे, कारण आपण या महाराष्ट्रात जन्मलो आहोत. हा महाराष्ट्र शिव छत्रपती शंभूंचा आहे, याचा अभिमान आपल्याला मिरवता आला पाहिजे. जाता जाता शेवटचं तुम्हाला सांगते की आपण काळानुसार जर बदललं नाही तर आपण कालबाह्य होऊन जाऊ, कारण काळ बदलतोय, जग 5G स्पीडनं बदलतंय. आणि ह्या 5G स्पीडनं बदलताना काल परवा लाईन मध्ये राहणारे आपण आज सगळे ऑनलाईन आहोत. ज्या गोष्टी शिकायला आपल्याला 10 वर्ष लागले त्या गोष्टी आत्ताची मुलं 10 मिनिटात शिकताय. जर आपण काळानुसार बदललं तरच आपलं भविष्य आहे, नाहीतर आपलं काही खरं नाही. काले मृदुर्य भवती काले भवती दारुण असं साधन होती परमश्रेय विघ्नच्चापि दुष्टती. म्हणजे जर तुम्ही काळानुसार बदललं नाही तर आपली अवस्था, मी नेहमी उदाहरण सांगते, इथे थोडा वेळ कमी आहे पण आता ते उदाहरण घेत नाही, पण आपली अवस्था नोकिया मोबाईल सारखी होते. एकेकाळी ब्रँड होता नोकिया, होता की नाही? किती जणांच्या खिशात नोकिया आता आहे का? स्टेजवर कोणाकडे नोकिया?
नाहीये का? 2011-12 आमचं मेडिकल कॉलेजला ऍडमिशन झालं त्या काळामध्ये ज्याच्याकडे नोकिया म्हणजे तो चांगल्या घरातून आलेला ओळखायचो आम्ही. हे चांगल्या घरातून आले, हे श्रीमंताचं पोर आहे, हे श्रीमंताची पोरगी आहे का? तर नोकिया एकेकाचा ब्रँड नोकिया आता नाही का? तर नोकियाला नाही कळलं. व्हॉट्सअप येणार आहे, फेसबुक येणार आहे, इंस्टाग्राम येणार आहे, व्हिडिओ कॉल येणार आहे, झूम मीटिंग येणार आहे, AI येणार आहे, नाही कळलं म्हणून नोकिया नामशेष झाला. मग आज जर आपण स्वतःला अपडेट केलं नाही, काळानुसार जर स्वतःमध्ये बदललं नाही तर आपला काय होईल? नोकिया होईल. मग नोकिया होऊ द्यायचं नसेल तर काळामध्ये स्वतःमध्ये बदल करायचे आहे आणि पुढे जायचं आहे. बघा, ज्यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतलं त्यांचं नाव इतिहासात अमर झालं. बलिदान आठवायचं तर संभाजी राजांचं, बलिदान आठवायचं तर शिवाजी महाराजांचं, बलिदान आठवायचं तर भगतसिंगाचं. भगतसिंग फासावर जाता जाता हसत हसत म्हणतो, जिस चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला, जिस चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला, माहे रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला. तो शिवाजी महाराजांकडनं मला स्वराज्याची प्रेरणा मिळालेली आहे असं म्हणणारा भगतसिंग हसत हसत फासावर जातो. म्हणून शिव छत्रपतीचं आणि शंभू महाराजांचं नाव घेतलं तर तुमचंही नाव इतिहासात होतं. आज मी या ठिकाणी हृदयरोग तज्ञ किंवा डॉक्टर भारती मडवई वेदस्पर्शाच्या नाही आलेल्या, या ठिकाणी मी संभाजी महाराजांचं नाव घेते, या ठिकाणी मी शिवचरित्रावर बोलते, म्हणून आज तुमच्या गावामध्ये या ठिकाणी आलेले आहे. चला तर मग शंभू आणि शिवचरित्रात शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि आपण जे ठरवलेलं काम आहे त्या चरित्रातून शिकून पुढे जायचं. कारण बघा, हम बदल जाते हैं तुम बदल जाते हो, हम बदल जाते हैं तुम बदल जाते हो, मंजर बदल जाते हैं अंजाम बदल जाते हैं. कौन कहता है शिवराय पैदा नहीं होते, कौन कहता है शंभूराजे पैदा नहीं होते, पैदा तो होते हैं बस नाम बदल जाते हैं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. माझं व्याख्यान झालेलं आहे. फक्त एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे सर्वांना. खरं कसं असं व्याख्यानाला एकतर वेळ झालेली आहे बरीचशी, त्यामुळे मी व्याख्यान बराच वेळ घेतलं. काही मुद्दे मी या ठिकाणी महत्त्वाचे महिलांबद्दलचे स्किप केले, परंतु काही व्याख्यानं माझ्या डॉक्टर भारती मडवई म्हणून युट्यूबला सर्च केलं तर तिथेही आहे, तिथे तुम्ही ऐकाल अशी अपेक्षा करते. आणि या ठिकाणी एक घोषणा देऊया, जय जिजाऊ. थोडा आवाज पाहिजे. मला माहितीये भुका लागलेला आहे, बराचसा धूर सहन केलाय, पोटामध्ये मस्तपैकी जेवण जाणार आहे गरम गरम. पण मग ज्या छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं आपण चरित्र ऐकलं, थोडी तरी ऊर्जा आली असेल ना, तर ती ऊर्जा दिसायला पाहिजे. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शंभूराजे. 40 गुण घेऊन मिलिंद विद्यालय कुंदलवाडीचा हा विद्यार्थी केंद्रात प्रथम आलेला आहे. विद्यार्थ्यांना मी आमंत्रित करतोय की हा विद्यार्थी आपल्या पालकासमोर स्टेजवर यायचा आहे. दत्तप्रसाद प्रकाश गंगुलवार 95% 40 पॉईंट गुण घेऊन केंद्रात प्रथम आलेला विद्यार्थी आहे. लवकरात लवकर ज्याचं नाव घेतलं त्याने यायचं. कृपया कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्याख्याते व सर्व प्रमुख अतिथींना विनंती करतो की हा सामूहिक आपण सन्मान सत्कार करायचा आहे. दत्तप्रसाद प्रकाश गंगुलवार 95% 40 गुण घेऊन हा विद्यार्थी कुंदलवाडी शहरामध्ये कॉपीमुक्त अभियानामध्ये हा प्रथम आलेला आहे. विशेषतः मिलिंद विद्यालय कुंदलवाडीचा हा विद्यार्थी आहे. स्वरूप आहे स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह पुष्प आणि त्याचबरोबर कुंदलवाडीचा नगराध्यक्षा तसेच व्याख्यात्याला विनंती करतो की आपण दत्तप्रसाद प्रकाश गंगुलवार याचा अगदी सन्मान करावा. जोरदार टाळी स्वागत करा. कॉपीमुक्त अभियानामध्ये या विद्यार्थ्यांनी 95% 40 गुण घेऊन राज्यात प्रथम आलेला आहे. जोरदार टाळी यासाठी ही नीटची परीक्षा नाही, ही SCC परीक्षा आहे. डॉक्टर प्रशांत सत्तरवार सर, तुम्ही तुला आपल्याला विनंती करता की आता समोर यायचं आहे. आपल्याला विनंती आहे काकाशी आपण समोर यायचं आहे. पण तू उतरू आपल्याला विनंती आहे समोर यायचं आहे. अशोक मामा गायकर आपल्याला विनंती आहे समोर यायचं आहे. अरे मेरा पकड़ बाद में, ये पकड़ा बोरा कुछ. दुसरा विद्यार्थी आहे विवेक मुकेश कुमार जोशी. पत्रकार मुकेश कुमार जोशी यांचा पुत्र विवेक मुकेश कुमार जोशी केंद्रातून द्वितीय 94% 40 गुण घेऊन
हा केंद्रातून द्वितीय आलेला आहे आणि शाळेतून प्रथम केरामृत हायस्कूल गुणवडीचा विद्यार्थी आहे. 94% 40 गुण प्रथम आलेला आहे. शाळेतून प्रथम केंद्रातून द्वितीय विवेक मुकेश कुमार जोशी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जोशी कुटुंबाची परंपराच आहे 95% गुण घेण्याची आणि ती परंपरा कायम ठेवलेली आहे त्यांच्या मुलांनी. विवेक मुकेश कुमार जोशी. विशेष या घरात एकच मोबाईल आहे आणि एकाच मोबाईलवरून सर्व संपूर्ण घर कॉन्टॅक्ट करत असतं. म्हणजे याचा अर्थ सोशल मीडियाचा वापर अत्यंत कमी असणारा घर म्हणून ओळखलं जातं. विवेक मुकेश कुमार जोशी अत्यंत हुशार विद्यार्थी आहे. केरामृत हायस्कूल गुंजवाडीचा विद्यार्थी आहे. केंद्रातून द्वितीय आणि शाळेतून प्रथम आलेला आहे. त्याचबरोबर केंद्रातून द्वितीय आणि शाळेतून प्रथम समान गुण येणारे समान मित्र म्हणतात ना, तसं समान मित्र असल्यानंतर ज्याप्रमाणे कृष्ण सुदामाची जोडी असावी तशी जोडी श्रीराम राजेश्वर इंदुरकर यांना विनंती करतोय आपल्या पाल्यासमोर वर यायचं आहे. 94% 40 गुण घेऊन हा केंद्रातून द्वितीय आणि शाळेतून प्रथम आलेला आहे. श्रीराम राजेश्वर इंदुरकर 94% 40 गुण घेऊन. केरामृत हायस्कूलचा हा विद्यार्थी आहे. दोघंही मित्र सोबत अभ्यासाने सोबत गुण घेतलेले आहेत. श्रीराम राजेश्वर इंदुरकर. तदनंतर तिसरा विद्यार्थी जो आहे केंद्रातून द्वितीय येणारा मिलिंद विद्यालयाचा विद्यार्थी आहे आर्यन एकनाथ शारवाले. आर्यन एकनाथ शारवाले 92% 20 गुण घेऊन हा केंद्रातून द्वितीय आलेला विद्यार्थी आहे. मिलिंद विद्यालय कुंडलवाडीचा विद्यार्थी आहे आर्यन एकनाथ शारवाले. श्रीराम राजेश्वर इंदुरकर सन्मान आणि सत्कार पालकासोबत होत आहे. राजेश्वर इंदुरकर आपल्याला आपण सोबत थांबायचं आहे. हा शिक्षकाचा पाल्य आहे. आर्यन एकनाथ शारवाले 92% 20 गुण घेऊन केंद्रात द्वितीय आलेला आहे. मिलिंद विद्यालयाचा विद्यार्थी. अत्यंत गरीब परिस्थितीला प्राचार्य वंशे सरांना विनंती करतोय की हा विद्यार्थी सत्कार करायचा आहे आणि आपल्याच महाविद्यालयात येणार आहे. आम्ही कुंडलवाडीचे गुणवंत आपल्याकडे पाठवतो सर. आपण त्याला गुणवान करत आहात. त्यानंतर मुलीवरून सर्वप्रथम येण्याचा जे बहुमान पटलेला आहे आमचे पत्रकार बंधू हरीजी देशपांडे सर यांची पालक आहेत. हरीजी देशपांडे 91% 80 गुण घेऊन विद्यार्थिनी मुलीमध्ये सर्वप्रथम आलेली आहे. अध्यक्ष मॅडम तसेच व्याख्यान म्हणून विनंती करतो डॉक्टर भारती मोरे मॅडम आपण एकूणची सन्मान सत्कार करावा. तदनंतर केरामृत हायस्कूल गुंजवाडीतून तृतीय राज्याने बहुमान पटकावलेला आहे. नरेश सायन्ना 8 नंबर 91% 40 गुण घेऊन तृतीय आलेला आहे. केरामृत हायस्कूल गुंजवाडीचा विद्यार्थी आहे नरेश सायन्ना 8 नंबर. पालकालाही विनंती करतो आपण सोबत जायचं सन्मान सत्कार करावा. तदनंतर शाळेमधून जी सर्वप्रथम आलेली आहे अनेक वक्तृत्व स्पर्धेमध्ये तिने मराठवाडा महाराष्ट्र राज्यस्तरीय अनेक वक्तृत्व स्पर्धा जिंकलेल्या आहेत. परिस्थितीची जाण असून पण परिस्थितीला मात करून यशाचं काहीतरी शिखर चढवण्याचं जी ध्यास मनात कशी असू द्या पण गुणाने मात्र परिस्थिती बदलते. कारण शिक्षण ही अशी गस आहे की ती परिस्थिती बदलते. हा ध्यास मनात असणारी होणार नाही असं उल्लेख करत आहे. डॉक्टर प्रशांत सपनार सर यांच्या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि अनेक वक्तृत्व स्पर्धा ही जिंकलेली आहे. राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा विजेती आहे आरती बालकिशन गोगोई. डॉक्टर प्रशांत सपनार सर विनंती करतो आपण समोर यायचं. आपल्या संस्थेतील विद्यार्थिनी आहे. कुठल्याही प्रकारची कोचिंग नसताना फक्त मेहनती आणि जिद्दीच्या बळावर तिने यश संपादन केलेलं आहे. तदनंतर मिलिंद विद्यालयातून तृतीय राज्याने बहुमान पटकावलेली विद्यार्थिनी श्रीजा श्रीनिवास नरावड 90% 80 गुण मिलिंद विद्यालयातून तृतीय ठरलेली आहे.
त्यानंतर जी विद्यार्थिनी आहे, विद्यार्थिनीचं नाव आहे शिवगंगा राजू खांडे. 87% 40 गुण मिळवून ही कैलासवासी गंगाबाई बोधना सभागृह शाळेतून द्वितीय क्रमांक पटकावलेली आहे. शिवगंगा राजू खांडे, कैलासवासी गंगाबाई बोधना घराचं आपल्या पाल्याचं नाव ही विद्यार्थिनी श्रावणी अर्जुन सूर्यवंशी. तत्पूर्वी शिवगंगा राजू खांडे यांचा सत्कार शाळेतील मुख्याध्यापक स्वीकारत आहेत. शिवगंगा राजू खांडे 87% 40 गुण मिळवून विद्यार्थिनी शाळेमध्ये विद्यार्थी होती. तिचा सत्कार तिच्या शाळेतील मुख्याध्यापक स्वीकारत आहेत. विनंती करतोय, कैलासवासी गंगाबाई बोधना सभागृह शाळेची विद्यार्थिनी आहे. विशेषतः या मुलींचं कौतुक करावं. परिस्थिती अत्यंत गरीब असलेली विद्यार्थिनी आहेत आणि खरंच अशा विद्यार्थ्यांना कुठेतरी प्रोत्साहन करणं आमची आणि तुमची एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक बाब म्हणून आपण या व्यक्तींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आदरणीय प्राचार्य यांचं सरला विनंती करतोय सर की आमच्या गावातील गुणवंत विद्यार्थी आहेत. आर्थिक परिस्थिती आणि त्याचबरोबर शैक्षणिक परिस्थिती त्यांची श्रावणी बाळूसाहेब बनकर 95% 60 गुण घेऊन कुठल्याही स्पोर्टचे गुण नसताना सुद्धा ही 95% 60 गुण प्रथम क्रमांक तालुक्यात आलेली आहे. भाऊसाहेबजी बनकर म्हणजे अत्यंत प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व. संबंध जिल्ह्यामध्ये निवेदक म्हणून त्यांची ख्याती आहे. भाऊसाहेबजी बनकर, श्रावणी भाऊसाहेब बनकर 95% 60 ही अत्यंत हुशार असणारी, अत्यंत गरीब परिस्थिती असणारी व्यक्तिमत्व म्हणून आम्ही जेव्हा पाहतो. वैष्णवी जायचं आहे, अत्यंत सुरेख वाक कौशल्य असणारी विद्यार्थिनी म्हणून संबंध जिल्ह्याला प्रसिद्ध असणारी वैष्णवी विठ्ठल योगे या स्टेजवर तिने अनेक बक्षिसे सुद्धा जिंकलेली आहेत. आज गुणवंताचे ती सत्कार स्वीकारत आहे. निबंध स्पर्धेचं बक्षीस जिंकलेलं आहे, वक्तृत्व स्पर्धेचं बक्षीस जिंकलेलं आहे. या स्टेजवर आता पुन्हा एकदा ती गुणवंताचं सुद्धा बक्षीस जिंकत आहे. त्यासाठी जोरदार टाळ्यांची स्वागत करायचं. लेखनी, पुष्प आणि शाल, पुष्प, लेखनी, शाल आदरणीय रामसर आपली विनंती आहे की आईजी मनोहरजी देशपांडे सर, उपाध्यक्ष कुंदवाडी पत्रकार संघ, राजू लापशेटवर सर, कार्याध्यक्ष यांनाही विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. राजू लापशेटवर सर, राजू लापशेटवर सर, कार्याध्यक्ष मराठी पत्रकार संघ, सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. श्रीकांत गोलचेकर, उपाध्यक्ष श्रीकांतजी गोलचेकर, मार्गदर्शक मराठी पत्रकार संघ कुंदरवाडी, गणेश रामनाथजी कत्तुरा, मार्गदर्शक दैनिक पुण्यनगरी, तसेच मराठी पत्रकार संघाचे सचिव, तसेच एक रुपेशजी साठे सर, तदनंतर सर्वात महत्वाचं मराठी संघाचं कोषाध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे असे मुकेश कुमार जोशी. मी विनंती करतोय की आपण यांचा अतिशय सन्मान्य सत्कार करावा. तसेच मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष मोहम्मद अफजल शेख सर, दैनिक एकमत, तसेच दैनिक जगमित्रचे पत्रकार मोहम्मद अफजल शेख सर, माजीजी नांदेडकर सर, सहसचिव शंकरजी गोंडावार, राजेश्वरजी कोलंबरे, पत्रकार संघाचे सदस्य तथा इंजिनियर आमचे मार्गदर्शक संतोषदादा चव्हाण, दैनिक देशमुखचे पत्रकार, देशमुखच्या माध्यमातून धारदार त्यांचं लेखन असतं असे पत्रकार आदरणीय आमचे मार्गदर्शक संतोषदादा चव्हाण, दैनिक देशमुखी यांचा सन्मान्य सत्कार झाल्यासाठी करतो. संतोषजी चव्हाण, दैनिक देशमुखी, संतोषजी बेरकर, फोटो भी मारने का था, फोटो मारा नागराजी कोल्हापूर, फोटो त्याच्याकडे भेटून जाऊ दत्ताकडे. तदनंतर दैनिक सत्यप्रभाचे पत्रकार
तसेच रसायनशास्त्र तज्ञ प्राध्यापक अरविंद बोधनकर सर, दैनिक सत्यप्रभाची पत्रकार यांचा सन्मान आणि सत्कार बदलेचे रमेश इरलावर हे करतील. प्राध्यापक विशेषतः ते लालबहादूर शास्त्रीचे विद्यार्थी आहेत. प्राचार्य सरांना विनंती आहे की आपले विद्यार्थी राजकीय क्षेत्रात सुद्धा आहेत. प्रभाकर जाधव सरांचं त्यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे. बरोबर नाही दिघा नाही. मुसंजी कविकुंटावर दैनिक मराठवाडा नेता सदस्य शक्ती व्यंकटेशी गट्टुवार सर, माजी शेख अमन का कलम, पत्रकार माजी शेख कोण आहे, कुठला आहे? दैनिक लोक नेत्याचे पत्रकार गंगाधरजी भुसरवाड यांचा सत्कार करण्यासाठी प्राध्यापक सतीश गावकरेला आमंत्रित करतो. विनोदजी काळेवार, दैनिक रिपब्लिकन. दैनिक रिपब्लिकनचे शेख पुरुषांना विनंती करते का आलिम यांचा पत्रकार शेख अली यांचा सत्कार स्वीकारावा. शेख कुरुशी, प्राध्यापक सतीश पवार सरांना विनंती करते की सन्मान सत्कार करावा. विनोदजी विजय पोतनकर, पत्रकार विजय पोतनकर, हा सत्कार आणि सन्मान पत्रकार मंडळाचे संपलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते तसेच के रामगो नाबाद नगर अध्यक्ष ग्रुपचे ऍडमिन आणि सामाजिक कार्यकर्त्यांची नेहमी धोरा अग्रेसर असते. त्यानंतर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी नेहमी घोळवळ आणि तळवळ या दोन्ही गोष्टी होती आणि सरास भारती मडवे मॅडम, प्रवक्ते जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य सन्मानित सत्कार करतील. आदरणीय कौन्सिल सर आपल्याला विनंती आपण समोर यायचं आहे. कौन्सिल सर यांच्या आखाड्यातला हा पैलवान म्हणून ओळखला जातो. सतीशजी पवार सर आपल्याला विनंती आहे आपण समोर यायचं आहे. सुरेश पाटील आपल्यालाही विनंती आपण समोर यायचं आहे. तदनंतर मराठा छावा संघटना याच्या उपाध्यक्ष तथा आम्ही संबंध ज्यांची जिजाऊ वंदना असेल किंवा अनेक गायकांना आपल्या उत्कृष्ट अशा शैलीनं अनेकांची मन जिंकणाऱ्या गोष्टी या सत्कारानंतर आमच्या संघटनेचे सचिव तथा पत्रकार मित्र दत्ता यानंतर ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे आणि मराठा छावा संघटनेचे ते कार्याध्यक्ष आहेत आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर नरेश बोधनकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर जायचं आहे. त्यांचा सत्कार ग्रंथ स्मृतिचिन्ह प्राध्यापक डॉक्टर अरविंद बोधनकर सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्राध्यापक अरविंद बोधनकर सर 1.5 वर्षामध्ये नेहमी ते आमच्या विविध उपक्रमामध्ये उपस्थित असतात. वैचारिक पद्धतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना प्रत्येक सूत्रसंचलनावरती प्रत्येक गोष्टीवरती बाबींवरती ते लक्ष केंद्रित करतात. असे कार्याध्यक्ष प्राध्यापक नरेश बोधनकर सर यांचा सत्कार इथं होत आहे. करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. ते छावा मराठा संघटनेचे सदस्य आहेत. आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये पत्रिका वाटपापासून प्रत्येक
उन्हामध्ये ते माझ्या सोबती राहिलेले आहेत. त्यानंतर व्यासपीठापासून गत 2-3 दिवसापासून इथला व्यासपीठाचा सेवा सूरसंगम लावत असताना किती फी हा शब्द प्रयोगच नव्हता. मी करतोय चालेल. त्यानंतर भोजनासाठी तत्पूर्वी मी विनंती करतोय, कृपया हा शिवप्रसाद हा भोज केल्याची कृपया जाऊ नका. आपल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आभार प्रदर्शन दत्ताजी हनुमान पत्रकार संरक्षण समिती अध्यक्ष या ठिकाणी करण्यात आले होते. त्यानिमित्ताने आजच्या व्याख्यानाचा विषय जो होता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज काल, आज आणि उद्या या आज सायंकाळच्या या ठिकाणी हा या पटापटा पटापटा या. मुकेश कुमार जोशी, पत्रकार मुकेश कुमार जोशी यांचा पुत्र विवेक मुकेश कुमार जोशी केंद्रातून द्वितीय 94% 40 गुण हा केंद्रातून द्वितीय आलेला आहे. शाळेतून प्रथम केरामृत अभिष्ट गुणवडीचा विद्यार्थी आहे. 94% 40 गुण प्रथम आलेला आहे. शाळेतून प्रथम केंद्रातून द्वितीय विवेक मुकेश कुमार जोशी. जोरदार कराने स्वागत करूया. जोशी कुटुंबाची परंपराच आहे 95% गुण घेण्याची आणि ती परंपरा कायम ठेवलेली आहे त्यांच्या मुलांनी. विवेक मुकेश कुमार जोशी. विशेष या घरात एकच मोबाईल आहे आणि एकाच मोबाईलवरून सर्व संपूर्ण घर कॉन्टॅक्ट करत असतं. म्हणजे याचा अर्थ सोशल मीडियाचा वापर अत्यंत कमी असणारा घर म्हणून ओळखलं जातं. विवेक मुकेश कुमार जोशी अत्यंत हुशार विद्यार्थी आहे. 13 गुंतवणुकीचा विद्यार्थी आहे. केंद्रातून द्वितीय आणि शाळेतून प्रथम आलेला आहे. त्याचबरोबर केंद्रातून द्वितीय आणि शाळेतून प्रथम समान मिळणारे समान मित्र म्हणतात ना, समान मित्र असल्यानंतर ज्याप्रमाणे कृष्ण सुदामाची जोडी असावी तशी जोडी श्रीराम राजेश्वर इंदुरकर यांना विनंती करतोय आपल्या पाल्यासमोर वर यायचं आहे. 94% 40 गुण हा केंद्रातून द्वितीय आणि शाळेतून प्रथम आलेला आहे. श्रीराम राजेश्वर इंदुरकर 94% 40 गुण.